नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। टेट 2023 साठी अतिशय व्हॅल्युएबल असणारा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याची मी विनंती करतो, बिकॉज ऑफ यावरच तुमचं फ्युचर डिपेंड करते। कारण की आपण टेट 2023 ला टार्गेट करून 200 क्वेश्चन्सचे आपला सराव होणे अतिशय महत्त्वाचा असतो आणि या 10 क्वेश्चनच्या माध्यमातून 200 क्वेश्चनचा सराव निश्चितपणे होऊ शकतो। तर शेवटपर्यंत माझ्यासोबत टिकून राहा। व्हिडिओ जरी अर्ध्या तासापेक्षा मोठा असेल किंवा 1 तासापेक्षा जरी मोठा असेल तरी तुटक तुटक का होईना तुम्हाला शेवटपर्यंतच बघायचं आहे, कारण त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचं एक्सपान्शन स्वरूपामध्ये एक्सप्लेनेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे। पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी, आउट ऑफ द गिवन टेट पेज सिरीज आपण 4th अभ्यासत आहोत। त्यातला पहिला क्वेश्चन बघा, इंग्लिशची संदर्भात आहे। एक क्वेश्चन इंग्लिशचा, एक क्वेश्चन मराठीचा, 2 क्वेश्चन गणिताचे, 2 क्वेश्चन रिजनिंगचे, त्याच्यानंतर 2 क्वेश्चन जनरल स्टडीचे, एक क्वेश्चन आहे जनरल नॉलेज म्हणजे करंट अफेअर्सचा आणि एक क्वेश्चन टेक्निकली असणारा डीएड साठी मानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्राचा। असे आपल्याला ते अनालिसिस असेल 10 क्वेश्चनचं। त्यापैकी पहिला क्वेश्चन बघा जो इंग्लिश रिलेटेड आहे, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली। खाली जे 4 वर्ड्स दिलेले आहेत त्याच्यापैकी एकच वर्ड हा स्पेलिंग त्याचा करेक्ट आहे। फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड। आपल्याला तो करेक्ट असणारा शब्द शोधायचा आहे। पहिला शब्द आहे कॉलेज, सेकंड शब्द आहे ॲथलीट, थर्ड शब्द आहे पॅव्हेलियन आणि फोर्थ शब्द आहे ऑलिम्पिक। मित्रांनो, जसं आपल्याला कॉलेज म्हणजेच काय कॉलेज आठवतं, परंतु कॉलेज म्हणजे सहकारी होते आणि त्याचं जर स्पेलिंग लिहितो म्हटलं तर COLLEGE कॉलेज। आता ॲथलेट जर लिहितो म्हटलं LETE येतं। त्याच्यानंतर पॅव्हेलियन म्हटलं PEVILION पॅव्हेलियन। ऑलिम्पिक जर म्हटलं ऑलिम्पिक PICS। म्हणजे मी क्षणभरामध्ये हे सगळेचे सगळे 4 वर्ड्स तुमच्या पुढे लिहून टाकले। आपल्या कानावर ज्या वेळेस त्याचं प्रोनाउन्सिएशन पडणार तेव्हाच त्याचं आपल्याला रायटिंग करेक्टली स्पेलिंग मध्ये करता आलं पाहिजे। मग मी जे कॉलेज आहे म्हणजे सहकारी आहे त्याचं स्पेलिंग COLLEGUE असं घेतलं, COLLEGUE घेतलं। सेकंड जर म्हटलं तर ॲथलीट म्हटलं तर ATHLEDE घेतलं। नंतर पॅव्हेलियन जर म्हटलं तर PAVILION घेतलं, PAVILION घेतलं। आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ऑलिम्पिक म्हटलं तर OLY ऑली मग MPICS घेतलं। म्हणजेच आपल्या कानावर ज्यावेळेस त्याचं ते प्रोनाउन्सिएशन पडते, त्या म्हणजे प्रोनाउन्सिएशन म्हणजे त्याचा जो साऊंड पडतो कानावर त्याची फोनेटिक स्क्रिप्ट लक्षात घेऊन आपल्याला ते सलग फास्टपणे लिहिता आलं पाहिजे। आणि ज्या वेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून फास्टपणे लिहिला त्याच वेळेस तुमच्याला ते राईट येण्याची दाट शक्यता असते। किंवा त्याच्यावाले 1 सिलेबल 2 सिलेबल 3 सिलेबल असे पार्ट्स पाडून सुद्धा आपल्याला त्याचं स्पेलिंग करेक्टली लिहिताच येते। मित्रांनो, टेट 2023 मध्ये आपल्याला या मी सांगितलेल्यापैकी एक क्वेश्चन्स एक करेक्टली स्पेलिंग तुम्हाला विचारलंच जाणार आहे, हे तुम्हाला शाश्वती देतो। बघा, आता आपण काय लिहिलं, कॉलेज COLLEGUE राईट आहे मित्रांनो, म्हणजे हाच आहे आन्सर, कारण की आपल्याला करेक्टली स्पेल्ड विचारलं। याच्यामध्ये ॲथलीट्स मध्ये ATH बरोबर होतं, त्याच्यानंतर हा जो ए आहे हा जास्तच त्या ठिकाणी आलेला आहे। पॅव्हेलियन म्हटलं तर या ठिकाणी हा एल जास्तच आलेला आहे, पॅव्हेलियन। त्याच्यानंतर ऑलिम्पिक मध्ये ह्या एच्या जागेवर आपल्याला काय पाहिजे होता, वाय पाहिजे होता। म्हणजे याच पद्धतीने जर आपण अनालिसिस केलं, याच पद्धतीने त्याच्यातली जर मिस्टेक फाइंड आउट केली, एरर जर फाइंड आउट केला तर आपल्याला हे शब्द सुद्धा परफेक्टली होऊ शकतात। ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। ओके, चला पुन्हा तुम्हाला मी सांगतो की कशा पद्धतीने स्पेलिंग आहे। COLLEGUE कॉलेज म्हणजे सहकारी। त्याच्यानंतर आहे ॲथलीट ATHLEDE। थर्ड जे आहे तर ते आहे पॅव्हेलियन पॅव्हिलॉयन म्हणायचं, म्हणजेच पाठ करण्यासाठी लॉयन म्हणजे सिंह होते, परंतु पॅव्ही नावाचा लॉयन जर म्हटलं तर पॅव्हेलियन आपला असं पाठ होतं। त्याच्यानंतर ऑलिम्पिक्स OLY MPICS ऑलिम्पिक्स म्हणजे चित्र लक्षात ठेवायचं, OLYM PICS। तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या ट्रॅकनुसार तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही स्पेलिंग करेक्टली लक्षात घेऊ शकता, तुमची स्ट्रॅटेजी वापरा। ओके, चला पुढे जाऊ। आता हे 4च क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले जे की फर्स्ट ऑप्शन आहे
राईट. ओके, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स, खालील जे 4 वर्ड्स दिलेले आहे ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली, त्याच्यातला एकच फक्त स्पेलिंग दृष्ट्या करेक्ट आहे. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्ट स्पेल्ड, आणि तो करेक्टली असणारा स्पेलिंग असणारा वर्ड असं आपल्याला फाइंड आउट करायचा. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, चला या संदर्भात जर आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायची असली तर मी तुम्हाला काही वर्ड्स दाखवतो. ते सर्वच्या सर्व वर्ड्स मी व्हॉट्सअप स्टडीला जॉईन करून दिलेले आहे. जो विद्यार्थी माझ्याशी जॉईन होणार 77091195 हा व्हॉट्सअप नंबर आहे. निश्चितचपणे याला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात इन्फॉर्मेशन तुमच्या घरपोच मिळू शकते. ओके, चला. ओके, येस. आता आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो या संदर्भातील काही वर्ड्स, ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. सर्वात खाली आपण ते वर्ड्स घेतलेले आहे, ते सर्वचे सर्व तुम्हाला फटाफट एका याच्या श्वासामध्ये मी सांगतोय, जेणेकरून तुमचं ते पाठच झाले पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी आहे फॉरेनर. ओके, FOREIGNER फॉरेनर. ओके, FOREIGNER फॉरेनर. कॅलेंडर CALENDER कॅलेंडर. सिलेंडर CYLINDER. नंतर फेब्रुवारी म्हणायचं फेब्रु FEBRUARY फेब्रुवारी. नंतर फोर्थ FORTH न म्हणता FOURTH म्हणायचं. बिझनेस BUSINESS बिझनेस. त्याच्यानंतर आहे डिसिप्लिन DISCIPLINE डिसिप्लिन. त्याच्यानंतर आहे अपॉर्च्युनिटी आपण प्रोनाउन्सिएशन मध्ये म्हणत असतो, मात्र त्याच्यामध्ये आपण अपॉर्च्युनिटी म्हणजे ओ पासून सुरुवात आहे अपॉर्च्युनिटी. ऑफिशियल OFFICIL ऑफिशियल. सिमेट्री सिमेट्री. ओके, नंतर आहे पोर्तुगीज PORTUGUESC पोर्तुगीज. नंतर आहे चॉपर CHAUFFEUR चॉपर. नंतर आहे फॅरेनहाइट. ओके, FAHRENGEIT फॅरेनहाइट. सेल्सियस कन्वर्टेड इनटू फॅरेनहाइटच्या संदर्भात प्रश्न विचारले असतात. सो आपल्याला वी शुड लर्न करेक्टली स्पेल्ड ऑफ फॅरेनहाइट. ओके, नंतर आहे ग्रामर तर आपण पूर्ण शिकतो, परंतु ग्रामरचं स्पेलिंग असं आपण चुकवतो. GRAMMER लिहिणारे बरेचसे विद्यार्थी आहे, त्यांना सांगू इच्छितो ग्रामरची सुरुवात ग्रामरच्या वर्ड पासूनच करायची. GRAMMER लिहायचं. ओके, GRAMMER ग्रामर. फॅमिलियर म्हणजे परिचित असणारा FAMILIAR फॅमिलियर. गव्हर्नमेंट GOVERNMENT गव्हर्नमेंट. नंतर आहे गार्ड GUARD गार्ड. ग्लॅमरस GLAMOROUS ग्लॅमरस. नंतर आहे ग्रॅनेडियर. ओके, ग्रँडियर. ओके, GRANDEUR. नंतर आहे ग्रॅव्हस GREVOUS. नंतर आहे गॅरंटी GUARANTY गॅरंटी. नंतर आहे प्रोनाउन्सिएशन. बरेचसे मुलं काय करतात PRONOUN करतात, प्रोनाऊन करतात, परंतु प्रोनाउन्सिएशन आहे त्याचं करेक्टली स्पेलिंग. ओके, PRONUNCIATION प्रोनाउन्सिएशन. क्वेश्चनियर्स म्हणजे बरेचसे क्वेश्चन्स एकत्र येत असतात, त्याला क्वेश्चनियर्स असं म्हटलं जातं. QUESTION इथपर्यंत तुम्हाला माहित पाहिजे. NAIRE क्वेश्चनियर. हा डबल एन कसा काय झाला ते तुम्हाला सांगतो. काय असतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण हा सफिक्स त्याला अटॅच करतोय, या ठिकाणी AIRE हा सफिक्स आहे. ओके, तो सफिक्स ज्यावेळेस आपण ऍड करतो तर ह्या क्वेश्चनला तो लावलेला होता. हा AIRE आपण अटॅच करतो, परंतु काय होते मागून दुसरा असणारा अल्फाबेट्स म्हणजे अक्षर जर वोवेल असेल, वोवेल म्हणजेच काय तर स्वर असेल मित्रांनो, तर लास्ट मधला डबल करत असते. ओके, लास्ट मधला डबल करत असते. लक्षात आला. म्हणून यांचा डुप्लिकेट एन झाला, म्हणून क्वेश्चनियर झाला. नंतर आहे गव्हर्नमेंट नुसार पार्लिमेंट सुद्धा पाठ पाहिजे, परंतु पार्लिमेंट आहे ते PARLIAMENT पार्लियामेंट पाठ करायचं. पार्लियामेंट म्हणायचं. आपण कोणत्याही पद्धतीनं अभ्यासा, मात्र ते पाठ करण्याचं कौशल्य स्वतः अवगत करा. ओके, नंतर आहे सरप्राईज. परंतु सरप्राईज म्हटलं तर SIRPRISC आपण लिहिण्याची दाट शक्यता, मात्र SUR लिहायचं SURPRISC. नंतर आहे सक्सेसफुल SUSSESSFUL सक्सेसफुल. नंतर आहे कॉलेज तुम्हाला झालेलं असं COLLEGE कॉलेज. नंतर आहे पॅव्हिलियन PAVILION पॅव्हिलियन झालेला आहे. ॲथलेट्स ATHLETA झालेला आहे. ऑलिम्पिक OLYMPICS ऑलिम्पिक. नंतर डायलेमा नावाचा एक हे असतो
सो डायलेमा पाठच पाहिजे. DILEMMA डायलेमा. ओके, नंतर आहे कॉन्सियस, CONSCIOUS कॉन्सियस. नंतर आहे मिलेनियर, बिलेनियर, ट्रिलिनियर पाठच पाहिजे. सो MILLIONERE. बघा मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं क्वेश्चनियर आणि मिलेनियर. ओके, क्वेश्चन होता एक मिलियनियर, बरेचसे मिलियनियर असणारा तो अब्जवधीचा जो धनाढ्य व्यक्ती असतो तो मिलेनियर सपोज, तर त्याला सुद्धा EIRE लागला, परंतु यातला NNN झालं नाही. ओके, म्हणून कोणकोणत्या ठिकाणी काय होतं बघा. आता इथे जर बघितलं तर इथं NN व्हायला पाहिजे होता सांगितल्याप्रमाणे, परंतु इथं एकच वोवेल आहे का, एकच वोवेल आहे का, नाही, तर दोन वोवेल्स आलेला, हा सुद्धा वोवेल्स आलेला आहे. एक वोवेल जर आलेला असेल तरच शेवटचा जो एंडचा असतो तो NN होत असतो, जसं क्वेश्चनियर झालेलं होतं. परंतु इथं दोन दोन आले म्हणून तो डबल झालेला नाही मिलेनियर. हे असं सुद्धा पाठ होते आपल्याला. एक जरी स्पेलिंग पाठ झालं तर ते समोरचं सफिक्स त्याला अटॅच करताना काय काय चेंजेस होतं, काय चेंज होत नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळतं. नंतर आहे मिस्चिवस, MISCHIEVOUS. नंतर आहे एम्ब्रास, एम्बारस. ओके, EMBARRASS. नंतर आहे इक्विपमेंट, EQUIPMENT इक्विपमेंट. नंतर आहे एक्सीड, EXCEED. आपण 10च्या 10 क्वेश्चन घेतो, परंतु प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आपण करत आहोत. 1 तासापेक्षा जास्तचा जरी वेळ लागत असेल तरी सुद्धा त्या क्वेश्चनच्या संदर्भात A to Z माहिती तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला एका ह्याच्यामध्ये जरी बघणं झालं नाही तरी सुद्धा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की थोडं का करत होईना शेवटपर्यंत तो व्हिडिओ तुम्हाला बघाच लागेल. ओके, कारण की त्याच्यावरच तुमचं फ्युचर डिपेंड करत आहे. मी पूर्ण अभ्यास केला, नेमकं तुम्हाला काय हवं आहे, तर तुम्हाला त्या 200 क्वेश्चनचा सराव डेली होणं गरजेचं आहे. मग त्या 200 क्वेश्चनचं अतिशय संक्षिप्त स्वरूप या पेजच्या माध्यमातून तुमच्या पुढे सादर करत आहोत मित्रांनो. सो शेवटपर्यंत टिकून राहा. ओके, एक्सिट. नंतर डिसअपियर, DISAPPER, डिसअपियर. ओके, एक्स्टॅसी. नंतर आहे फॅसिनेटिंग. नंतर आहे एक्स्ट्रीम. नंतर आहे फायर्स. नंतर आहे मास्ट्रियस. ओके, मास्ट्रियस. देन आपण इकडे जाऊया. बरेचसे क्वेश्चन्स आहे जे तुम्हाला, बरेचसे वर्ड्स आहे ज्याचं स्पेलिंग तुम्हाला 100% आलंच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आहे एस फास्ट. ओके, हां, या ठिकाणी. ओके, कॅरेबियन आहे, लक्झरियस आहे, मॅन्युफॅक्चरर आहे. कमिटी तर माहीतच पाहिजे, COMMITTEE. असं कमिटी जरी म्हटलं ना, एखाद्याने तुम्हाला म्हटलं कमिटी, एक कागद घेतला त्याच्यावर कमिटी, क मला वेलांटी मी आणि टला वेलांटी टी असं जर लिहिलं तर तुम्ही त्याच्या खाली डायरेक्टली असं लिहिलं पाहिजे. जर तुम्हासाठी कमिटी असं जर लिहिलं तर तुम्ही डायरेक्टली लिहिलं पाहिजे COMMITTEE. ओके, असं कमिटी तुम्हाला लिहिलं पाहिजे. क्युरियोसिटी, क्युरियोसिटी असतं, जिज्ञासा असते, जिज्ञासा. ओके, त्याला क्युरियोसिटी असं पाठ करायचं. ओके, क्युरियोसिटी, CURRIOSITY, क्युरियोसिटी. ओके, हँकरचीफ म्हणजेच काय मित्रांनो, तर ते रुमाल असते जे लेडीज वगैरे किंवा आपण सुद्धा घेतो चेहरा वगैरे पुसण्यासाठी, तो असतो हँकरचीफ. ओके, तर याच्या ठिकाणी हँडच आहे ना, डायरेक्ट हँकर, KERCHIEF, हँकरचीफ. त्याच्यानंतर आहे प्लेराईट म्हणजे नाटक होत असते. सो PLAYWRIGST, प्लेराईट. नंतर आहे सिनरी, SCENE, सीन माहिती आहे तुम्हाला. ओके, त्याला फक्त RY लावलं झालं. SCNE म्हणजे सीन म्हणजे दृश्य, RY लावलं झालं. सेक्रेटरी, SECRETRY, सेक्रेटरी. नंतर आहे सर्जंट. नंतर आहे डेफिनेटली. हे तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, कारण की हे सुद्धा LY लागलेले किंवा ॲडव्हर्ब्स असतात ग्रामरच्या दृष्टिकोनातून, आणि त्याचं सुद्धा स्पेलिंग तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. जसं डेफिनेटली मला हे गोष्ट माहीतच आहे. मग एखाद्याने जर विचारलं ली बरं स्पेलिंग, तर लिहिता आलं पाहिजे DEFINITELY, डेफिनेटली. डेफिनेट हा शब्द माहित पाहिजे, LY आपण अटॅच करायचा आहे. कंप्लीट, COMPLETE, कंप्लीटचं स्पेलिंग माहित असला की तुम्हाला LY तिथं अटॅच करता येतो. ओके, इन्सिडेंट तुम्हाला म्हणजे इन्सिडेंट म्हणजे माहित पाहिजे, INCIDENT,
ALLY. ओके, इन्सिडंट एवढं होतं बरोबर, ALLY त्याला अटॅच झालेला. बस इमिजिएटली सुद्धा तुम्हाला पाठच पाहिजे मित्रांनो. इमिजिएटली जर तुम्हाला स्पेलिंग जर म्हटलं तर. ओके, बघा या ठिकाणी दिलेला आहे IMMEDIATE, इमिजिएट, परंतु इमिडिएट असं लिहायचं, डाएट. ओके, IMMEDIATELY. ओके, हे तर तुम्हाला माहितच आहे. विनर तर तुम्हाला स्पेलिंग पाठाचं आहे. वेदर आणि वेदर. ओके, हा वेदर आहे, हा हवामान आहे, आणि हे कंजक्शन आहे मित्रांनो. हे हवामानासाठी वापरलं जातं, आणि हे काय तर एक कंजक्शन आहे. ओके, कंजक्शन जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये वापरल्या जात असते. हा, टूच्या ऐवजी वापरल्या जात असते ते. ओके, इफ किंवा नाही सॉरी, इफच्या ऐवजी वापरल्या जाते, इफ किंवा वेदर. ओके, वेदर WEATHER असा वेदरचा म्हणजे हवामानाचं स्पेलिंग होतं. नंतर वेदर WHETHER हे म्हणजे कंजक्शन जे इफच्या ऐवजी आपण वापरत असतो. इफच्या ऐवजी कुठे रे मित्रा, कुठे तर ते आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये वापरत असतो. मित्रांनो, आपल्याला वर्डचे म्हणजेच डेजचे सुद्धा नावं इंग्लिशमध्ये माहीत पाहिजे. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ओके, म्हणजे वेडनेसडे असं पाठ करावं लागतं. उच्चारताना वेनसडे होते, परंतु लिहिताना वेडनेसडे लिहावं लागतं. वेडनेसडे. ओके, वेडनेसडे. ओके, वर्थ व्हाईल आपल्याला माहित पाहिजे. एक्सपिरियन्स माहित पाहिजे. एक्झिस्टन्स माहित पाहिजे. अपोजिशन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे अपॉर्च्युनिटी. ओके, तसं अपोजिशन म्हणजे ओपोजिशन. ओ लिहायचं मित्रांनो, ओ खूप महत्वाचं. ऑपोजिशन. ओके, मॉर्गेज तर माहितच पाहिजे ना. मॉर्गेज MORTGAG. आणि हे शब्द तुम्हाला एक नाही 10 वेळेस तरी लिहून बघावंच लागेल. 150 पेक्षा जास्त शब्द आहे. 150 पेक्षा जास्त शब्द तुमचे स्पेलिंग करेक्ट असणे गरजेचं आहे. कारण 150 पेक्षा जास्त शब्द 2017च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते टेटमध्ये, आणि ते तर तुमच्याला पाठच पाहिजे. ओके, डेव्हलपमेंट आहे, मिलेनियम आहे, मायग्रेशन आहे, मिसच्यूज आहे, अपिअरन्स आहे, डिसअपिअर, आर्ग्युमेंट आहे, ऑनररी आहे, ह्युमरस आहे, नंतर नेसेसरी, डिसिप्लिन डबल आलेला असेल, एका दुसरा शब्द डबल येऊ शकतो. व्हॅल्युएबल आहे, युनिक आहे, व्हायलेंट आहे, डिसअपॉइंटमेंट आहे, कॉन्शियस आहे, फ्लोरसेंट आहे, जानेवारी आहे, अनाउन्समेंट आहे, अचिव्हमेंट आहे. त्याच्यानंतर या इकडे सुद्धा आपण फटाफट घेऊया एक एक करत, म्हणजे तुम्ही त्याचंवाला स्पेलिंग लिहू शकता. ओके, बघून सुद्धा. येस, त्याच्यानंतर बघा ॲडव्हर्टाइजमेंट आहे, अपिअरन्स आहे, अकोमोडेशन आहे, सेपरेट आहे, सेज आहे, ॲम्प्लिफायर्स आहे, अकॉर्डेशन आहे, ॲमेच्युअर आहे, ॲथेट्स आहे, ॲथलेट वेगळं, ॲथेस्ट वेगळं, अचीव, अक्रॉस, अग्रेसिव्ह, एन्व्हायरमेंट, गव्हर्नमेंट सारखं एन्व्हायरमेंट, इग्नोरन्स आहे, हायजीनचं स्पेलिंग तुम्हाला माहीतच पाहिजे. HYGIENE, फिनॉमिनॉन. निमोनियाचं स्पेलिंग तुम्हाला माहित पाहिजे. बऱ्याच वेळेस काय ते निमोनिया नावाचा हा एक डिसीज आहे. निमोनिया नावाचा डिसीज झाल्यानंतर आपल्याला वाटतं की निमोनियाचं स्पेलिंग काय, तर आपण असं निया असं काहीतरी लिहू शकतो, परंतु निमोनियाचं स्पेलिंग तसं नाही. पी पासून सुरुवात होते. जसं सायकोलॉजीचं स्पेलिंग आहे तसं सारखं पी पासून सुरुवात. NEU म्हणायचं, निमो NIA. बघा, निया बरोबर आहे. निमो जो आपण लिहितो ना तो प्न्युमो लिहायचं. ओके, निमोनियाचं स्पेलिंग तुम्हाला परफेक्टपणे पाठच पाहिजे. पर्सिवरन्स म्हणजे चिकाटी होते, आणि त्याचं स्पेलिंग सुद्धा तुम्हाला हेच माहित पाहिजे. PRSCVERANC, पर्सिवरन्स. पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू नावाचा एक डिसीज आहे, तो सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याचं नाव माहित पाहिजे. PARALYSIS, पॅरालिसिस. ओके, ॲनालिसिस सारखं पॅरालिसिस. त्याच्यानंतर परसिप्शन्स, नंतर आहे एन्करेजमेंट, क्वेश्चनियर आलेलं असेल, हे पुन्हा आलं. ओके, परफॉर्मन्स आहे, नंतर हायरार्ची आहे, व्हॅक्सिन तर तुम्हाला स्पेलिंग माहीतच पाहिजे. व्हॅक्सिन, डबल सी येतो, व्हॅक्सिन, VACCINE. नंतर व्हॅक्यूम, VSWM, व्हॅक्यूम आहे. रेस्टॉरंट आहे, एक्सप्लेनेशन आहे, इमिनिट आहे, ॲनालिसिस आहे, कंपेन आहे, चॅलेंज आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ॲग्रिकल्चर आहे, हायपोक्रेसी आहे, लेझर आहे. नंतर असेसिनेशन्स म्हणजे हत्याकांड होतं मित्रांनो, त्याचं सुद्धा तुम्हाला स्पेलिंग माहित पाहिजे. अब्सेन्स, ॲक्वेटन्स.
ओके. त्याच्यानंतर अपीअरन्स, ऑकेशनली, पर्सनल, हे शब्द तुम्हाला शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट टू नो. ओके, हे सगळे शब्द तुम्हाला माहीत पाहिजे. माझ्या मते तुमच्या पुढे सर्वच्या सर्व शब्द अशा माध्यमातून आहे. त्याच्यानंतर इकडे सुद्धा आहे बघा. हां, नंतर आहे शेड्यूल, नंतर आहे सिलेबस. ओके, शेड्यूल माहीत पाहिजे, सिलेबस माहीत पाहिजे, करिक्युलम माहीत पाहिजे, बिगिनिंग माहीत पाहिजे, बिलीव माहीत पाहिजे, ॲड्रेस माहीत पाहिजे, सॅटेलाइट्स. बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा शब्द विचारला आहे. SATELLITE, सॅटेलाइट. ओके, ॲडवायजेबल, ॲडल्टरी, नंतर बायझर, नंतर आहे बायकॉन्ट, बायोंट, नंतर आहे बायकॉट, नंतर आहे बुके. बुके म्हणजेच तो पुष्पगुच्छ, त्याचं स्पेलिंग आहे बुकेट. ओके, BOUQUET म्हणायचं, परंतु बुके त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. नंतर कॉन्ट्रोवर्सी आहे. कमिटमेंट, बेसिकली कॉलेज, COLLEG. ओके, COLLEG म्हणजेच कॉलेजियस. ओके, तो सहकारी वेगळा. हे कॉलेज म्हणजे आपल्याला म्हणजेच कॉलेज असतं. COLLEG लिहायचं. ईचे दोन बॉडीगार्ड लिहायचं, इकडे ई आणि इकडे ई असं पाठ करायचं. इकडे ई सुद्धा आहे आणि इकडे ई आहे, म्हणजे आपल्याला ए टाकू शकत नाही. नाही तर बरेच जण कॉलेज करू शकतं, COLLEG लिहू शकतं. हे लिहायचं नाही, जीचे इकडे ई आहे आणि इकडे पण ई आहे असं पाठ करायचं. कॅटेगरी, हां, कॅटेगरी म्हणजे इथं हे करू शकतो, परंतु कॅटेगॉरी म्हणायचं. ओके, एनिमी, ENEMI लिहिण्याची शक्यता असते, परंतु ENEMI लिहायचं. एनिमी म्हणजे शत्रू. एक्सलंट, एक्झॅगरेट, नंतर कॅरिबियन डबल आलेला आहे. फ्लोरसेंट, हां, चॉपर डबल आला हे, आणि पॅव्हेलियन डबल आला. ओके, तर यातले काही 2-4 शब्द हे रिपीटमध्ये येऊ शकतं, बिकॉज ऑफ मी ते पूर्ण ॲनालिसिस केलं आणि ते सर्व शब्द 150पेक्षा जास्त शब्द तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. निश्चितचपणे पहिला जो आपण इंग्लिशचा वर्ड्स घेतलेला आहे, त्यासाठी आपण टार्गेट केलेले होते आपण आजचे शब्द म्हणजे करेक्टली स्पेड. मित्रांनो, याच पद्धतीने सर्वच्या सर्व तुम्हाला जे वर्ड्स आहे ते माहीतच करून घ्यावं लागेल आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिसच करावी लागेल. मस्ट आहे, तेव्हाच कुठे तुम्हाला 1 मार्क पक्का असतो. आणि एक मार्क्स करत करत आपल्याला गेन करायचे आहे 150+. मग एका मार्क्सला काय व्हॅल्यू असते ते तुम्हाला कळतं. ओके, चला क्वेश्चन नंबर सेकंड हा मराठीसाठी आपण टार्गेट केलेला आहे. यामध्ये सुद्धा आपण मराठीमध्ये सुद्धा शब्दसाठाच लक्ष घेतलाय. इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? इतिश्री करणे मित्रांनो, श्री गणेशा जर असेल, श्री गणेशा करणे. ओके, श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे, प्रारंभ करणे. ओके, असं होतं, म्हणजे सुरुवात करणे. मात्र या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रा? इतिश्री करणे. ओके, इतिश्री करणे, इतिवृत्त वाचल्या जात असते तशासारखे इतिश्री करणे असं आहे. इतिश्री करणे म्हणजे एंड करणे. ओके, ई फॉर काय म्हणायचं? END म्हणायचं. ओके, म्हणजे तुमच्या पाठ राहणार. ई फॉर एंड. इतिश्री करणे म्हणजे एंड करणे, म्हणजे शेवट करणे. सेकंड ऑप्शन इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरेचसे वाक्यप्रचार आहे, ते तुम्हाला त्याचा अर्थ माहित पाहिजे आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग करता आला पाहिजे. आपण लहानपणापासून शिकत आलेलं वाक्यात उपयोग करा, आणि आपल्याला शाळेमध्ये जाऊन शिकवायचं सुद्धा आहे वाक्यात उपयोग करा. परंतु आपल्याला स्वतः सर्वच्या सर्व वाक्यप्रचार माहीत असणे गरजेचं आहे. ते तुम्हाला व्हॉट्सअप स्टडीमध्ये मी सगळेच टाकणार आहोत. चला पुढे जाऊ. देन आपण टार्गेट करणार आहोत आता मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स 2. त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे बॉडमासचा. पहिला क्वेश्चन कशाचा? BODMAS, बॉडमास. बॉडमासला बी फॉर ब्रॅकेट होतं, BRACKET. O फॉर ऑफ होते, D फॉर डिव्हिजन होते, डिव्हिजन. ओके, M फॉर मल्टिप्लिकेशन होते, मल्टिप्लिकेशन. आणि A फॉर ॲडिशन होते, ॲडिशन. ओके, आणि S फॉर सबस्ट्रॅक्शन होते, सबस्ट्रॅक्शन. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर बी फॉर ब्रॅकेट, कुठेही तुम्हाला ब्रॅकेट दिसतं का? यस, या ठिकाणी दिसतो. ओके, यस. त्याच्यानंतर ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट 3 प्रकारचे असते मित्रांनो. ओके, हा एक मोठा ब्रॅकेट असतो, त्याच्यानंतर हा असतो आणि एक छोटा ब्रॅकेट असतो. हा ब्रॅकेट जो आहे सर्वप्रथम, हा नंतर आणि हा त्याच्यानंतरच असते, आणि तसं येत असते आपोआप. त्याच्यानंतर आहे O फॉर ऑफ. ऑफचा मतलब असते गुणाकार करायचा असते. जर याच्यामध्ये कुठे तुम्हाला ऑफ दिसला वर्ड, किंवा हिंदीमध्ये का जर दिसला, किंवा मराठीमध्ये चा दिसला, तर त्याला ब्रॅकेटच्या नंतर करायचा असतो सॉल्व. ओके,
त्याच्यानंतर डी फॉर डिव्हिजन म्हणजे भागाकार करा, नंतरच गुणाकार करा, नंतरच ऍडिशन म्हणजे बेरीज करा, आणि देन म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी करा. हा एक क्रम आपल्याला माहित असला पाहिजे सरळ रूप देण्याच्या माध्यमातून, कंच भागीभुवीचा मराठीच्या माध्यमातून. ओके चला, हा तर क्वेश्चन अतिशय सोपा मी टाकलेला आहे. याचं काय आहे, हा गुणाकार, नंतर हा भागाकार, नंतर हा गुणाकार आणि हा गुणाकार. बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला हा भागाकार करावा लागेल. याचा भागाकार येतो 4. देन तिन्ही ठिकाणी गुणाकार आहे, म्हणजेच भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी असा क्रम लागतो. नंतर आपल्याला तिन्ही गुणाकार एक साथ करायचे आहे, म्हणजे 7 या किती 56, नंतर 32 हे जे आहे ना मित्रा, 32 गुणिले 1/8 होय, म्हणजे 8 1 8 8 चूक 32 आणि हे 4 1 4, म्हणजे इथं आपण 4 आणले आणि साइन अटी किती झाले मित्रा, हे 48. आता चिन्ह आपण खाली आणू, 56 अधिक 4 वजा 4 आणि इथे वजा 48. आता ज्यावेळेस 56 प्लस 4 मायनस 48 आहे, हा +4 आणि -4 कटून जातो, म्हणजे चिन्हासहित तो कटल्यानंतर शेवटी काय उरते, 56 - 48 इज इक्वल टू, मग आन्सर येतं 8. सो थर्ड ऑप्शन इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या प्रकारचे बरेचशा क्वेश्चनची लिस्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकणार आहोत. चला पुढे जाऊया. ओके, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे, 5 / 12 चे टक्केवारीमध्ये कन्व्हर्जन करा, रूपांतर करा. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. 5/12 चे टक्केवारीत रूपांतर करायचं, पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचं आहे. 5/12 टक्केवारीमध्ये ज्यावेळेस आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल तर फक्त अंशाला 2 शून्य अटॅच करूनच द्या. दिले करून सर. आता प्रत्यक्षरित्या भाग देऊन प्रत्यक्ष टक्के निघतात. 12 1 12, 12 चूक 48, उरले 2 झाले 20, 12 1 12, उरले 8. ओके, उरले 8. ज्यावेळेस आपण शून्य लावतो तर पॉइंट देतो. ओके, 12 सकम 72, 12 सकम 72, पुन्हा 80 मधून 72 गेले, 8 उरतात, पुन्हा 80 होतात, 12 सकम 72, पुन्हा 8 उरतात, 72 होतात, म्हणजेच 12 सकम 72, 8 उरतात, 80 होतात आणि 72 म्हणून भाग जातो, म्हणून 6 6 6 6 असं रिपीट येत जाते. त्याला आपण 41.6 च्या डोक्यावर असा पॉइंट रेंज देऊ शकतो. हे सुद्धा त्याचं आन्सर आहे. किंवा ह्या पॉइंट नंतरचा म्हणजे दशांश चिन्हानंतरचा जो सेकंड आहे, सेकंड डिजिट जो आहे तो 5 किंवा 5 पेक्षा जास्त जर असेल तर समोरचे आपण सगळे कट करतो आणि याला 1 न मोठा करतो, म्हणून प्रॉपर आन्सर येते 41.67. हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे कोणता मोठा करायचा. सो आन्सर येते थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कुठल्याही अपूर्णांकाला जर तुम्हाला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अंशाला तुम्हाला 2 शून्य अटॅच करून डायरेक्टली भाग द्यायचा आहे. निश्चितच पण त्याचं कन्व्हर्जन हे टक्केवारीमध्ये येतं. चला पुढे जाऊया. ओके, आता महत्वाचा क्वेश्चन आहे जो रिझनिंगच्या संदर्भात आहे, जो बुद्धिमत्तेच्या संदर्भात आहे. शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या वर्षी 1972 ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाणार आहे? हा क्वेश्चन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती आहे, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एकच माहिती आहे की 28च प्लस कर. कोणी म्हणतात 6 प्लस कर, कोणी म्हणतात 11 प्लस कर, परंतु याला सुद्धा अपवाद आहे मित्रांनो, याला सुद्धा अपवाद आहे. मग नेमका कोणता अपवाद आहे सर? चला पुढे जाऊया. आता कोणत्या वर्षी 1972 ची दिनदर्शिका पुन्हा वापरल्या जाईल? म्हणजे रियूज दिनदर्शिका करायची आहे, रियूज कॅलेंडर करायचं आहे. जर कॅलेंडर आता 2023 सुरू आहे मित्रांनो, 2023चं कॅलेंडर पुढील कोणत्या वर्षामध्ये ते वापरलं जाऊ शकतं? असं जर एखाद्याने आपल्याला प्रश्न विचारला तर आपण काय करणार की हे जे 23 आहे शेवटचे, हे पहिले बघणार की याच्यामध्ये 4 ने भाग द्यायचा, लीप इयर कट करून टाकायची. ओके, म्हणजे 4 25, 4 25, 5 लीप इयर आहे म्हणजे लीप इयर तर निघून गेले, प्लस 3 हे काय झाले तर 3 काय झाले तर सामान्य वर्ष झाले. जर लीप इयर प्लस 3 असो किंवा 2 असो तर आपल्याला या ठिकाणी 11 प्लस करायचे आहे. काय करायचे आहे? 11 प्लस. मित्रांनो तेच जर मागील वर्ष जर आपण घेतलं 2022 तरी सुद्धा आपल्याला शेवटचे 2 डिजिट टार्गेट करून होणाऱ्या संख्येला 4 ने भाग द्यायचा आहे. म्हणजेच कुठे आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड असणारे लीप इयर दिसून येतात. 4 25, मग याच्यामध्ये 4 25 म्हणजे लीप इयर निघून गेले, लीप इयर निघून गेले, याच्यातले 20 उरले काय मग 2. ओके, 4 25, 20 लीप इयर, 20 वर्ष निघून गेले आणि फक्त उरतात काय 2. म्हणजे इथं 4 25, 20व वर्ष काय लीप इयर आहे,
+2 पुढचे वर्ष. या ठिकाणी 4×25 20व वर्ष काय आहे, 2020 वर्ष काय तर लीप इयर आहे, म्हणून लीप इयर +2 पुढे 2 जर म्हटलं मित्रांनो तर आपल्याला या संख्येमध्ये काय ऍड करावं लागेल तर +6 ऍड करावं लागेल. ओके झालं. आणि प्रत्यक्षरित्या 2024 मध्ये आपण जाऊ, पुढे जाऊ, 2024 मध्ये जाऊ, पुढल्या वर्षीचा विचार करू. तर पुढल्या वर्षी डायरेक्टली काय असतं, लीप इयर आहे, लीप इयर +0 आहे, लीप इयर +0. 4×24 डायरेक्टली भाग गेला, म्हणजे हे लीपच इयर आहे. सो लीप इयरच आहे हे. लीप इयर जर असेल तर +28 करावं लागते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे आपण या ठिकाणी असे लिहू शकतो, लीप +1. लीप +1 जर असेल, सॉरी 22 आपण S 23 साठी घेतलं का. ओके, हे तर इथं +11 पाहिजे. एक आणखी आपल्याला घ्यावं लागेल, 2021 आपल्याला घ्यावं लागेल. 2021 जर असेल तर 4×20 म्हणजे 20 व लीप इयर गेलं. L प्लस लीप +1 जर असेल मित्रांनो तर 6 ऍड करायचे, म्हणून या ठिकाणी काय करायचं 6 +6 करा. ओके, त्याच्यानंतर लीप +2 किंवा 3 असेल तर +11 करा. आणि प्रत्यक्षरित्या फक्त लीपच इयर +0 असेल तर +28 करा. एवढी गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, एवढीच गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. लीप वर्षाच्या पुढे एक वर्ष असेल तर +6 करा. डायरेक्टली त्या वर्षीचं कॅलेंडर त्या वर्षी रियूज केल्या जाणार, पुनर्वापर केला जाणार. जर लीप इयर दिसलं तुम्हाला 2 वर्ष जर पुढचं वर्ष असेल किंवा 3 वर्ष का असेल ना तर +11 करा, त्याच्यामध्ये ऍड करा. निश्चितचपणे ते कॅलेंडर त्या वर्षी रियूज केल्या जाईल, पुनर्वापर केला जाईल. जर फक्त लीपच इयर असेल ना पुढे ना मागे, डायरेक्टली लीप इयर असेल तर डायरेक्टली +28 करा. मात्र या ठिकाणी काय म्हटलं मी, मात्र +28 केल्यानंतर येणारं जे वर्ष आहे ते सुद्धा लीपच असलं पाहिजे, ते सुद्धा लीपच असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगतो, या ठिकाणी सांगतो. आता कोणत्या वर्षी 1972 ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाईल. ठीक आहे सर, हा जो आहे 72 म्हणजेच याला 4 ने निशेष भाग जातो, म्हणजे हे लीप इयर आहे. लीप इयर आहे म्हणून डायरेक्टली आपण काय केलं, +28 याच्यामध्ये ऍड केला. 2 आणि 8 किती 10, हातचा 1. 2 आणि 7 2 9 आणि 1 10, हातचा 1 म्हणजे इथं 0 आणि इथं 2, म्हणजे 2000 वर्षी, 2000व्या वर्षी ओके ते रियूज केल्या जाणार, रियूज केले जाईल. कोणतं कॅलेंडर, 1972चं कॅलेंडर 2000 साली आपण वापरू शकतो. कारण की +28 केल्यानंतर हे काय झालं तर हे लीपच झालं, लीपच आलं पाहिजे या ठिकाणी. याला अपवाद आहे मित्रांनो, म्हणजे 1972चं थर्ड ऑप्शन आन्सर येतं. हे तुमचं माहित झालं आता की जर लीप इयर असेल तर 28च टाकला ते, परंतु +28 केल्यानंतर येणारं जे वर्ष आहे ते लीप इयरच असलं पाहिजे. हे तिथे एक कंडिशन म्हणजे अट आहे. एक आता तुम्हाला सांगतो 1672 आपण घेऊ. ओके, आता असं मी टाकलं की हे 6 काय केले असे उलटे केले, म्हणजे 1672 केले. ओके, आता 1672 वर आपण विचार करू. 1672 हा खूप गाजलेला प्रश्न आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 1672 म्हणजे कोणत्या वर्षी 1672 ची दिनदर्शिका पूर्ण वापरली जाईल रे. हा ओके, तर 1672. आता 1672 मध्ये आपण इथे गेलं तर हे सुद्धा लीप इयरच आहे. हो सर, हे लीप इयर आहे, राईट आहे सर, लीप इयर आहे. बट आता या ठिकाणी आपण काय करू, या ठिकाणी लीप इयर आहे म्हणून 28 टाकू. 28 टाकले, मग हा काय झाला 0 झाला, हा काय हातचा दिला 2 7 2 9 आणि किती झाले 10 झाले, हा काय झाला 7 झाला आणि हा काय झाला 1 झाला. 1700व्या वर्षी वापरले जाईल का? निश्चितच नाही, कारण की हे जे +28 केल्यानंतर हे लीप इयर नाही आहे मित्रा, लीप इयर नाही. कारण तुम्हाला लीप इयर म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. मोस्टली 90% मुलं असे समजतात की शेवटच्या 2 अंकाला किंवा अख्ख्या याला 4 ने भाग गेला म्हणजे लीप इयर असते. तसं नाही. ज्या
ज्या वर्षाच्या शेवटी 2 झिरो असेल तर त्याला 4 ने कदापि भाग नाही द्यायचं, त्याला 400 ने भाग द्यायचं. जर त्याला 400 ने भाग जात असेल तर ते लीप इयर आहे. याला शेवटी 2 झिरो आहे म्हणून 400 ने भाग गेला तर गेलाच भाग, निश्चितच भाग गेला म्हणून हे लीप इयर आहे. परंतु 1700 ला 400 ने जाते का, तर निश्चितपणे जात नाही, म्हणून हे लीप इयर नाही. मग काय करायचं, आन्सर हेच मारायचं का. 1672 ची जे दिनदर्शिका आहे ते लीप इयर असल्या कारणे आपण 28 ऍड केले तर 1700 झालं, तर 1700व्या वर्षी ती वापरली जाणार नाही. मग केव्हा वापरली जाईल, हे इथं काय सांगितलं मी, हे लीप इयरच पाहिजे, हे तर लीप इयर नाही, मग केव्हा वापरले जाईल. तर मित्रांनो अशा वेळेस काय करायचं, 28 न घेता 40 घ्यायचे. काय घ्यायचे, 28 न घेता 40 घ्यायचे. 40 घेतले की मग येणाऱ्या वर्षी ते वापरली जाते. म्हणजे 2 7 4 11 चला 1 1712 साली ती वापरल्या जाणार आहे. 1712. 1672 ची दिनदर्शिका 1712व्या साली वापरली जाणार आहे. हा अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे, हा तुम्हाला कोणीही सांगणार नाही, परंतु ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे या माध्यमातून. 1972 ची दिनदर्शिका 2000व्या वर्षीच वापरल्या जाईल, मात्र 1672 ची दिनदर्शिका हे 40 प्लस वर्षानंतर 1712 ला वापरल्या जाणार आहे. काहीची आपण प्रॅक्टिस करून घेऊ. चला प्रॅक्टिससाठी. ओके चला या ठिकाणी असेल यस 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 व्हेरी जिट यस. ओके आता बघा या ठिकाणी आपण काही असे साल घेतलेले आहे, जे वाटले ते मी त्या ठिकाणी टाकले. ओके यस 1672 आपण या ठिकाणी आता विचार करू. 1672 आता इथंच सांगितलं होतं मी 1672 म्हणजे काय, हे मला एक्सप्लेन करायचं होतं, ऑलरेडी एक्सप्लेन केलं, परंतु तरी पण लक्षात घेऊ. हा काय तर लीप इयर आहे, लीप इयर आहे म्हणून आपण 28 ऍड करतो. 28 ऍड केल्यानंतर 0 0 इथं 0 इथं 1700. 1700 हे मात्र लीप इयर पाहिजे होतं, परंतु ते नाही आहे, म्हणून आपण याला कट करून याच्यामध्ये 1672 मध्ये किती ऍड करायचे, 40 ऍड करायचे. 7 4 11 चला 1 1712 साली ते रियूज केल्या जाईल. मग याचे आन्सर येते 1712. 1712 देन सेकंड 1712चा आता काय, मग सपोज जर आपण 1672च्या जागा 1712 ची ही काढली, मग 1712 ची जे कॅलेंडर आहे ते कोणत्या वर्षी वापरले जाईल, तर हे काय मित्रांनो लीप इयर आहे. हे काय आहे, लीप इयर आहे. सरळ सरळ लीप इयर आहे ना. 4 ने भाग गेला, 2 शून्य जर असले तर 40 400 ने भाग द्या, 2 शून्य जर नसेल तर शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग द्या, लीप इयर सापडते. या ठिकाणी जर बघितलं तर हे लीप इयर आहे. डायरेक्टली आपण याला 28 अशी ऍड करू ना. ओके 8 आणि 2 किती 10 चला 1. इथे काय आले मित्रांनो 1 आणि 2 3 आणि 1 किती 4. ओके आणि हे 7 आणि 1 हे लीप इयर झालंच ना, लीप इयर झालं. म्हणजे 1712 सालची दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर हे रियूज मीन्स पुनर्वापर केला जाणार आहे 1740 साली. नंतर आता घेऊ आपण 2007. 2007 ची दिनदर्शिका केव्हा वापरली जाणार आहे, तुम्ही सुद्धा स्वतः प्रॅक्टिस करू शकता. हा व्हिडिओ थोडासा पॉज करून तुम्ही स्वतः त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून नंतर मग ते व्हेरीफाय करू शकता. ओके असं पॉज करत जर बघितलं तर निश्चितच पण तुमचा अभ्यास सर्वात बेस्ट होणार आहे, सर्वातच बेस्ट. माझा एक आणि एक शब्द 100% नाही करा पडेल ना, तर तुम्ही बघा लिहून घ्या वाटल्यास. ओके चला 2007 2007 हे लीप इयर आहे का, नाही, परंतु लीप इयर प्लस एक किती वर्ष आहे, 3 वर्ष आहे. लीप इयर याच्यातलं काय येणार मग, तर 2004 वर्ष लीप येणार आणि याच्यामध्ये 3 ऍड केले म्हणजे लीप प्लस 3. मग आपलं काय आहे, लीप प्लस 2 असो किंवा 3 असो 11 प्लस करा, डायरेक्टली ते कॅलेंडर त्या वर्षी वापरल्या जाणार आहे, पुनर्वापर होणार आहे. म्हणजे या ठिकाणी लीप प्लस 3 आहे ना, लीप म्हणजेच 4 2004 पर्यंत लीप आहे म्हणजे 3 पुढे वर्ष आहे. 3 किंवा 2 जरी असले तरी प्लस 11 करा, म्हणजे 11 केलं तर 2000 किती 18 साली हे वापरल्या जाणार आहे 2007चं. आता 2018 सालचं घेऊ आपण. ओके 2018 सालचं किंवा आता हे काय मित्रा 4 चूक 16 म्हणजे 2016 वर्ष प्लस 2 वर्ष म्हणजे लीप प्लस LEAP लीप प्लस 2 वर्ष, 2 वर्ष पुढे आहे, 2 वर्षांनी पुढे. मग 2 वर्ष पुढे असो किंवा 3 वर्ष पुढे असो आपण 11 प्लस करतो ना, म्हणून 11 प्लस करायचं. म्हणजे या ठिकाणी येतं 9202. 2029 ला 2018चं कॅलेंडर रियूज होणार आहे. नंतर आहे 1999. 1999 हे 2 अंक जर टार्गेट केले तर 4 2 8 उरला 1 झाले 19, 4 चूक 16 उरले 3 म्हणजे 4 ने जर भाग दिला
तर 1900 आय थिंक 96, ओके 96 प्लस हे लिप इयर आहे, हे काय तर लिप इयर आहे 1996, याच्या माग आतमध्ये दडलेलं, प्लस 3 वर्ष पुढे आहे हे 1999. म्हणून आपण काय करायचं, प्लस 11च करायचं ना मित्रा. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं लिप प्लस 2 किंवा 3 जर असेल तर 11 वर्षे पुढे प्लस करा, ते कॅलेंडर त्या वर्षी रियूज केलं जाईल. म्हणजे प्लस 11 जर केलं तर 1999चं कॅलेंडर तुम्हाला 0 हातचा 1 1 हातचा 1 1 हातचा 1 म्हणजेच 2 2010व्या साली, म्हणजे 11 जर टाकल्यात 9 1 10 हातचा 1 घेतला, 9 1 10 1 11 हातचा 1 घेतला, 9 1 किती 10 हातचा 1 घेतला, तर 2010 साली ते रियूज होणार आहे. 1999चं कॅलेंडर 2010 साली तुम्हाला रियूज करायला भेटणार आहे. त्याच्यानंतर आपण घेऊ 2009. 2009 मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी 2008 प्लस 1 आहे मित्रा. ओके, कारण की याच्यामध्ये लीप इयर जर बघितलं तर लीप इयर प्लस 1 येते, 4 2 8 प्लस 1. ओके, तर लीप प्लस 1 जर असेल मित्रा तर प्लस 6च करायच्या, 6 वर्ष पुढे 6 वर्षानंतरच तेव्हा रियूज होईल. ओके, म्हणजेच इथं 6 घेतले, 9 6 किती 15 हातचा 1 15 झाले. ओके, म्हणजे 2015 साली ते रियूज केल्या जाणार आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत 2010 सालचं जे आहे तर ते केव्हा रियूज होणार आहे. खूप इच्छा आहे मित्रांनो या ठिकाणी हे पण काढणे. आता या ठिकाणी 2008 4 2 8 म्हणजेच 2008 प्लस 2 वर्ष पुढे आहे, 2 वर्ष असो किंवा 3 वर्ष असो, आपल्याला काय करायचं आहे, प्लस 11 करायचं आहे. म्हणून इथं 11 जर केले तर निश्चितचपणे 2021 साली ते रियूज होणार आहे. 2010चं कॅलेंडर 2021 सालीच निश्चितपणे रियूज होणार आहे, 101% तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर आहे 2014. 2014 मध्ये तर बघितलं तर 2012वे वर्ष काय आहे तर लीप इयर आहे, प्लस 2 रे मित्रा. मी काय सांगितलं, लीप प्लस 2 किंवा 3 जरी असेल तरी सुद्धा प्लस 11 करा, म्हणजे इथं 2 आहे म्हणून आपण 11 करणार आहोत. तर 11 केल्यानंतर इथं 5 2 0 2 म्हणजे 2025 साली 2014चं कॅलेंडर रियूज म्हणजे पुनर्वापर होणार आहे. त्याच्यानंतर येतं 2023. 2023चं कॅलेंडर आपण बघूया. 2023 जर म्हटलं तर 2020 वे आपले लीप इयर आहे, काय आहे लीप इयर आहे, प्लस 3 इयर पुढे आहे, 3 इयर पुढे. मग मी काय सांगितलं, एल प्लस 2 किंवा 3 जरी असेल तर प्लस 11च करा, म्हणजे या ठिकाणी 11च आपल्याला प्लस करावं लागेल. इथं 4 येतं, इथं 3 येतं. 2034 साली 2023 सालचं कॅलेंडर रियूज होणार आहे, पुनर्वापर होणार आहे. चला पुढे जाऊया, 2 3 इकडे पण असेल. ओके, इथे पण महत्वाचे आहे. 1998 सालचं कॅलेंडर कोणत्या वर्षी आपण रियूज करू शकतो. तर या ठिकाणी असं जर केलं तर 4 2 8 उरला 1 झाले 18, 4 चूक 16 उरले 2, म्हणजेच 1996 हे लीप इयर आहे मित्रांनो, लीप आहे. प्लस याच्या पुढे 2च वर्ष आहे, आणि मी काय सांगितलं एल प्लस लीप लीप प्लस 2 असो किंवा 3 असो पुढे वर्ष, लिपच्या नंतर 2 वर्ष किंवा 3 वर्ष जर असेल तर प्लस 11 असते. हे 10 वेळेस सांगायची आता काही गरज राहिलेली नाही. इथे 9 येतं, इथं 0 येतं, इथं 0 येतं आणि इथं 2 येतं. 2009 साली ते रियूज होणार आहे. किती 8 1 9 9 1 10 चला 1 10 म्हणजे 2009 साली. 1998 सालचं कॅलेंडर हे 2009 साली रियूज 100% होणार आहे. चला पुढे जाऊ. 1947 साली आपला देश स्वातंत्र्य झाला, 15 वर्ष 1947 साली. 2050 ओके साली तो अतिशय महासत्ता बनेल असं सुद्धा भाकीत दर्शवलं जातं. मात्र इथून सुरुवात आहे खरी आपल्या देशाची. 1947 जर म्हटलं तर 1948चं जे वर्ष होतं तर ते लीप इयर होतं, प्लस 1च आहे ना मित्रा त्याच्यामध्ये. सो या ठिकाणी प्लस 6 करावं लागेल. 1947 सालचं जे कॅलेंडर आहे, ज्या वर्षी आपला देश स्वतंत्र झाला त्या वर्षीचं कॅलेंडर कोणत्या वर्षी रियूज होणार होतं ते आपण बघत आहोत. 7 6 किती 13 हातचा 1 म्हणजे 5. 1953 साली ते रियूज होऊ शकतं, कारण की लीप इयर प्लस 1 आहे ना, 4 2 8. ओके चला, त्याच्यानंतर आहे 2002 सालचं कॅलेंडर केव्हा रियूज होणार आहे. या ठिकाणी जर म्हटलं तर 2000 प्लस 2 आहे, म्हणून आपण लीप प्लस 2 किंवा 3 असेल तर आपण 11 प्लस करत असतो. या ठिकाणी 11च करावं लागेल कारण की 2 आहे प्लस 11, म्हणजेच 2013 साली ते रियूज होणार आहे, 2002 सालचं. त्याच्यानंतर आपण या लास्टमध्ये हे 3 घेत आहोत.
2022 सालचं कॅलेंडर केव्हा रियूज होणार आहे? तर 2020 हे लीप इयर आहे +2, म्हणजे सरळ सरळ आपल्याला +11 टाकावं लागेल. सो 11 टाकले तर 2022 सालचं जे कॅलेंडर आहे तर ते 2033 साली रियूज होणार आहे. त्याच्यानंतर 1857चा उठाव झालेला होता मित्रांनो. खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची सुरुवात 1857 पासूनच झालेली होती. येस, स्वातंत्र्य संग्राम याला असं म्हटलं जातं. 1857चा उठाव. 1857 जर म्हटलं तर 4 1 4 4 चूक 16, म्हणजे 1856 हे लीप इयर आहे. +1 जर असेल तर आपल्याला मित्रांनो +6 घ्यावं लागतं. +6 टाका या ठिकाणी. 7 आणि 6 13, हातचा 1, इथे येतं 6, इथे येतं 1863 साली. 1857 सालचं जे कॅलेंडर आहे ते आपण 1863 साली रियूज करू शकत होतो, कारण की लीप इयर +1 आहे. +1 जर असेल, लीप इयरच्या पुढचंच जर वर्षाचं कॅलेंडर असेल तर आपल्याला +6 त्याच्यात ऍड करून आपल्याला रियूज होणारा वर्ष सापडते. आता 1950 साली खऱ्या अर्थानं आपला देश हा प्रजासत्ताक झाला. प्रजेची सत्ता सुरू झाली. प्रजेला हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्य भरपूर काही त्याच्या संदर्भातील गोष्टी हे झाल्या 26 जानेवारी 1950 पासून. सो हे 1950 सालचं जे कॅलेंडर आहे नंतर कोणकोणत्या वर्षी रियूज होत जाणार आहे ते आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी जर बघितलं तर 1950 आहे. 1950 म्हटलं तर 4 1 4 उरला 1, 4 2 8, म्हणजेच 1948 याच्यामध्ये असणारं एक शेवटचं लीप इयर आहे. प्लस इथे 2 ऍड होतात, तेव्हा कुठे 1950 होते. +2 जर म्हटलं, 2 असो किंवा 3 असो रे, तर आपण +11 घेतो, म्हणजे यामध्ये +11 टाका लागेल. म्हणजे कुठे इथे 1691 1961 साली 1950 सालचं कॅलेंडर हे रियूज होणार आहे. आता एवढं सारं तुम्हाला सांगितलं, तर आता तुम्हाला या संदर्भात येणारा कुठलाही प्रश्न कुठल्याही एक्झाम मधला सोडवताच आला पाहिजे, क्षणात बघितल्या बरोबर तो आला पाहिजे. जर येत नसेल तर काही खरं नाही भाऊ. चला पुढे जाऊ. ओके, चला. क्वेश्चन नंबर आपण आता नेक्स्ट घेणार आहोत. इट शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. आपण 2 क्वेश्चन हे मॅथमॅटिक्सचे घेतले आणि 2 क्वेश्चन हे रिझनिंगचे घेतलेले आहे. आता या ठिकाणी ओके, एक प्रश्न अतिशय सोपा आहे. हा प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु याला काय होतं, आपण त्याला वाचण्यामध्ये वेळ घालवतो. मी तुम्हाला सांगतो, याला हे म्हटलं, त्याला ते म्हटलं, त्याला ते म्हटलं, त्याला ते म्हटलं, म्हणजे प्रत्येकाचं नामकरण झालं जणू काय. जसं जर आचार्याला बाई म्हटले, बाईला मुलगी म्हटले, मुलीला बटलर म्हटले, आणि बटलरला पोस्टमन म्हटले, आणि पोस्टमनला ड्रायव्हर म्हटले. ओके, बघा या ठिकाणी कॅरेक्टर किती आहे. आईला तर बाई म्हटलं, आणि बाईला म्हटलं मुलगी, आणि मुलीला म्हटलं बटलर, आणि बटलरला म्हटलं पोस्टमन, आणि पोस्टमनला म्हटलं ड्रायव्हर. ओके, आईला काय म्हटलं बाई, बाईला म्हटलं मुलगी, मुलीला म्हटलं बटलर, बटलरला म्हटलं पोस्टमन, आणि पोस्टमनला म्हटलं ड्रायव्हर. म्हणजे या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी सॉरी, आचार्याला बाई, आचारी, नंतर आहे बाई, नंतर आहे मुलगी, मुलगी नंतर बटलर, बटलरला पोस्टमॅन. ओके, आणि पोस्टमनला काय तर ड्रायव्हर, DRIVER. आता हे काय तर जणू काही एक सायकल असं निर्माण होतं. आचारी, बाई, मुलगी, बटलर, पोस्टमन, ड्रायव्हर असे कॅरेक्टर त्या ठिकाणी लक्षात घ्या. एवढं सारं बघण्याची काय गरज नाही. फक्त तुम्ही काय करायचं, यासारखा जर क्वेश्चन आला तर शेवटी काय विचारलं जातं त्याच्यावर लक्ष द्यायचं. खानावळीत अन्न कोण वाढेल, या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे. या संदर्भात तुम्हाला मराठीचं ज्ञान पाहिजे, इंग्लिशचं ज्ञान पाहिजे, सोबतच तुम्हाला जनरल ज्ञान सुद्धा पाहिजे. सामान्य ज्ञान तुमचं जर बळकट असेल तर इथे विचारलेला प्रश्न तुम्हाला लगेच येतो, परंतु तो वास्तविक स्वरूपात असतो. सर्वप्रथम वास्तविक स्वरूपात असणारा जे उत्तर आहे ते तुमच्या डोक्यात येणार. खानावळीत अन्न कोण वाढेल, वाढणाऱ्याला बटलर म्हणते. बटलर असा सर्वप्रथम आपल्या डोक्यामध्ये एक आन्सर धावते ते. खानावळीत अन्न वाढणारा कोण, बटलर. परंतु याचं स्वरूप काय आहे की नामकरणाचं आहे, म्हणून आपण थेट जायचं बटलर शोधाचा लेख आलाय. हा बटलर आहे इथं, बटलर इथं आहे, तर बटलरला काय म्हटलं पोस्टमन. तर आन्सर आपण बटलर नाही द्यायचा, आता काय द्यायचं, त्याला जे म्हटलं ते आन्सर द्यायचं.
म्हणजे पोस्टमन. पोस्टमन हे आन्सर येणार आहे. ओके, म्हणजे प्रथमदर्शनी तुमच्यासमोर वास्तविक स्वरूपात जे आन्सर येतं त्याचं नामकरण जे असेल ते आन्सर द्यायचं. लक्षात आलं? बटला पोस्टमन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो, या संदर्भात मी बरेचसे क्वेश्चन असे याच्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण फटाफट वाचून त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करू. काही आपण घेऊ, काही सोडून देऊ, काही तुम्हाला होमवर्कसाठी देऊ. ओके, चला, हा पहिला क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी मी काहीच वाचत नाही, मी फक्त एवढं लक्षात घेतो की इथे आपण पैसे ठेवण्यासाठी काय वापरतो. आता बरेच जण बरंचसं वापरू शकतं, परंतु कॉमन आपण काय वापरू शकतो एवढं लक्षात ठेवा. पैसे ठेवण्यासाठी आपण पर्सच वापरतो ना. तर बघायचं पर्स किंवा बॅग कुठे येतं. हे पर्सला मग काय म्हणणार? मग पर्सला कपाट म्हटले. झालं आन्सर. ओके, जनरली पैसे ठेवण्यासाठी पर्स वापरत असतो. ओके, तर कोणी म्हणे की मी तो बॅगेत ठेवतो, कोणी म्हणे मी जेवणाच्या डब्यात लपून ठेवतो, कोणी म्हणे मी कपाटातल्या त्या ड्रॉवरमध्ये ठेवतो. ते नाही चालत. जनरली आपण सगळेच जण एकच आहे की पैसे कुठे ठेवतो? तर पर्समध्ये ठेवतो. हा पर्स असतो, हा असा पर्स असतो. ओके, याला सुद्धा पर्स म्हटलं जातं. आपण याला पाकिट म्हणतो, परंतु पर्सच आहे त्याचं खऱ्या अर्थानं नाव. तर आपण पैसे ठेवण्यासाठी काय वापरतो? पर्स वापरतो, परंतु पर्सला कपाट म्हटलं जाते. म्हणून डायरेक्टली मी काय केलं, काहीच वाचलं नाही, हे केलं आणि डायरेक्टली आन्सर दिलं. सेकंड बघा या ठिकाणी. आता सरळ विमान कुठे उडते? विमान कुठे उडते? आकाशात उडत असेल. सरळच आपण कुठे जाणार आहे? आकाश, म्हणजे समुद्र आन्सर झाला. देन पुढे जाऊ. ते इथे काय म्हटलं? समुद्राच्या पाण्याचा रंग कोणता? समुद्राच्या पाण्याचा रंग कोणता? आता तुम्हाला वाटेल की काळा बिडा आहे बाबा, एखाद्या पहिल्याच वेळेस बघितला आणि तो काळा खिट्टे समुद्र, असं काही नाही. तर एखाद्या डोक्यात काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा येऊ शकतं. तसं नाही. समुद्राच्या पाण्याचा रंग कोणता? समुद्राच्या पाण्याचा रंग काय असतो? तर या ठिकाणी निळा असतो. निळ्याला पांढरा म्हटलं. झालं आन्सर. ओके, चला पुढेच. म्हणजे अशासारखं. आता या ठिकाणी जर बघितलं तर कुणाशी तरी बोलताना आपण कशाचा वापर करू शकतो? या ठिकाणी डायरेक्ट तर कुणाशी बोलताना आपण कशाचा वापर करू शकतो? आता आपण कशाचा वापर करणार? फोनाचा वापर करणार. आपला जो फोन आहे तो त्याचा वापर करणार. पण फोनला काय म्हटलं? कान म्हटलं, म्हणून कान आन्सर. झालं रे, काय कठीण आहे त्याच्यामध्ये? त्याच्यानंतर आहे, जर पेन्सिलला पेन म्हटलं, हे काय वाचत नाही बसायचं. पेन्सिलला टोक करण्यासाठी खालीपैकी कशाचा वापर करतात? तर शार्पनरचा करतात. ओके, पेन्सिलला टोक करण्यासाठी कशाचा वापर करतात? क्षणभरात आन्सर येतं शार्पनर म्हणजे खोडरबर. झालं आन्सर. ओके, त्याच्यानंतर आपण म्हणजे असं यस. आता या ठिकाणी जर म्हटलं तर आपण पूजेसाठी कुठे गेले पाहिजे? तर आपण एखाद्या धर्मस्थळामध्ये गेलो पाहिजे. ओके, कुठल्या धर्मस्थळामध्ये गेलं तरी काही वावगं नाही, जायलाच पाहिजे. ओके, सर्व धर्म समभावीच असलं पाहिजे माझ्या मते, आणि ते आपण असायलाच पाहिजे. मग या ठिकाणी आपण पूजेसाठी कुठे गेले पाहिजे? तर सरळ मित्रांनो, पूजेसाठी आपण तर गुरुद्वारामध्ये गेलं पाहिजे. तर गुरुद्वारा रेल्वे आहे म्हणून रेल्वे आन्सर. ओके, अशासारखं. येस, या ठिकाणी येस. या ठिकाणी पक्षी कुठे राहतो? तर पक्षी सरळ घरट्यात राहतो ना. घरट्यात राहतो म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर घरट्यात राहतो. घरट्याला बोगदा म्हटलेला आहे म्हणून आन्सर बोगदा. ओके, झालं. या ठिकाणी जर बघितलं तर आपण काय पितो? आपण पाणी पितो. ओके, आपण काय पितो? तर पाणी पितो. बरं, पाण्याला काय म्हटलेलं आहे? तर नदी म्हटलं. नदी आन्सर. झालं आन्सर. ओके, या संदर्भातील तरच्या नंतर भरपूर सारे आपण क्वेश्चन तयार करू शकतो. हेच स्टेटमेंट हेच ठेवू शकतो, परंतु शेवटी तर याला हे म्हटले, तर याला ते म्हटले, तर काय, असे आपण भरपूर सारे क्वेश्चन सुद्धा तयार करू शकतो. आता या ठिकाणी बघा. ओके, तर आपण गळ्यातला हार कुठे घालू? गळ्यातला हार, हे काहीतरी मिस्टेक असेल याच्यात. चला पुढे जाऊ. ओके, अशा पद्धतीने आहे. इथे भरपूर सारं आहे. याला हे म्हटलं, त्याला म्हटलं. मानवी रक्ताचा रंग काय असेल? लाल. लालला काय म्हटलं? तपकिरी. म्हणजे आन्सर तपकिरी. झालं ना मित्रा? मानवी रक्ताचा रंग काय असेल? तर लाल म्हणजे तपकिरी आन्सर. ओके, चला पुढे जाऊ. ओके, यामध्ये बघा. ओके, हे आपण घेऊ. हे सुद्धा आहे. ओके, एक तुम्हाला अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन हा होमवर्क म्हणून देतो. हा तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. जर बॉलला रॅकेट म्हटले, रॅकेटला बॅट म्हटले, बॅटला फुटबॉल म्हटले, फुटबॉलला शटल म्हटले आणि शटलला हॉकी म्हटले, तर कशासोबत आपण बेसबॉल खेळू? तुम्हाला टेबल टेनिस माहीत पाहिजे, तुम्हाला बेसबॉल माहीत पाहिजे, तुम्हाला इव्हन सगळ्याचे सगळं बॅडमिंटन माहीत पाहिजे. सगळं खेळायच्या संदर्भातील एक
इक्विपमेंट काय आहे हे ते सगळेच सगळे तुम्हाला माहीत पाहिजे, तेव्हा कुठे तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. बेसबॉल खेळू शकतो, तर कशासोबत आपण बेसबॉल खेळू शकतो? हां, बेसबॉल तर आहे आपल्याला. फुटबॉल जर असेल तर आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याजवळ बेसबॉल असेल तर कशाची गरज आहे? आपल्याजवळ फक्त बॉल आहे, आपल्याजवळ कशाची गरज आहे? सो आपण बेसबॉल कशासोबत खेळू शकतो हा तुम्हाला होमवर्कचा प्रश्न आहे. निश्चितचपणे तुम्ही कमेंट्स करा, तुमच्या कमेंटचं स्वागत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर सुद्धा दिलं जाईल. ओके, मेसेज करून. आता इकडे बघा, हा सुद्धा क्वेश्चन आहे. आपण कपडे कशात ठेवतो? तुम्ही जनरली ज्यामध्ये कपडे ठेवत असाल तर आपण कपडे कपाटातच ठेवत असतो, हे सगळ्यांना माहीत आहे. सो ॲन्सर इथं टेबल येतं. काय येतं? टेबल येतं. येस. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ह्या ठिकाणी पुन्हा झाडाचा रंग कोणता? तर झाडाचा रंग कधी लाल नसतो, पिवळा पण नसतो, नारिंगी पण नसतो, गुलाबी पण नसतो. झाडाचा रंग म्हटला तर हिरवा असतो, म्हणून ॲन्सर हिरव्याला जांभळा म्हटलं, म्हणून ॲन्सर काय तर मित्रा, तर झाडाचा रंग कोणता? तर जांभळाच येतो. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. जर रेडिओला हे ते सगळं आहे तर आपण चित्रपट पाहण्यासाठी काय वापरू शकतो? तर टी व्ही वापरू शकतो. या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी आपण जनरली कोणाला जरी म्हटलं तरी आपण टीव्हीच उत्तर देणार, परंतु या टीव्हीला काय म्हटलं गेलेलं आहे? कूलर, म्हणून कूलर आन्सर येणार. ओके. त्याच्यानंतर बघा, झाडापासून आपल्याला काय मिळते? तर झाडापासून आपल्याला लाकूड मिळते, सरळ सरळ लाकूड मिळते. तर लाकूड जर म्हटलं तर झाडापासून आपल्याला लाकूड म्हणते, तर लाकडाला कोबाल्ट म्हणते. ॲन्सर मित्रा कोबाल्ट येतं. ओके. या ठिकाणी जर म्हटलं आपण माहिती कशामध्ये साठवू शकतो? आता आपण माहिती साठवण्यासाठी कॉम्पॅक्ट डिस्क वापरू शकतो, CD वापरत असतो. ओके. तर या ठिकाणी जर बघितलं तर CD असं कुठे दिलेलं नाही वाटतं बहुतेक. ओके, पेन, कॉम्प्युटर, पेन. ओके. आता इथं बघा, आपण माहिती कशामध्ये साठवू शकतो? तर आपल्या डोक्यापुढे येतो की CD मध्ये आपण साठवू शकतो, परंतु CD आहे का इथं? नाही. टीव्ही आहे, तिथं आपण काही माहिती साठवू शकत नाही, टीव्ही नाही येणार आहे. टेप रेकॉर्डरमध्ये का आपण माहिती साठवू शकत नाही, बरोबर आहे. पुस्तकामध्ये ऑलरेडीच माहिती असते, ते साठवण्याची काही गरज राहत नाही, हे कट झालं. त्याच्यानंतर कॉम्प्युटरमध्ये आपण माहिती साठवू शकतो. ओके. सो कॉम्प्युटरला पेन म्हटलं तर आपलं पेन आन्सर यायला पाहिजे. 100% पेनच आन्सर येणार आहे. कॉम्प्युटरमध्ये जनरली जर म्हटलं तर कॉम्प्युटरमध्ये आपण माहिती साठवू शकतो, त्याच्यामध्येच कॉम्पॅक्ट डिस्क असते ना, CD त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो, म्हणून आन्सर येतं पेन. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर आहे 22 क्वेश्चन आपण घेतलेला आहे या ठिकाणी. सरळ सरळ शेवटी काय घेतलेला आहे? तर एखाद्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आपण खालीपैकी कोणती वस्तू वापरू शकतो? तर डिक्शनरी वापरू शकतो, म्हणजे शब्दकोश वापरू शकतो. सरळच आहे. एखाद्या कुठल्याही शब्दाचा अर्थ जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, मिनिंग जर शोधायचं असेल, तर आपण डिक्शनरीच वापरणार आहे. DICTIONARY. ओके, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. मात्र आन्सर मित्र टीव्ही येणार, कारण की शब्दकोशाला टीव्ही म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 19वा क्वेश्चन. सरळ सरळ या ठिकाणी काय दिलेलं आहे? खालीपैकी कोणती वस्तू आपण बोटात घालू शकतो? अंगठीत घालू शकतो ना मित्रा. काय घालू शकतो बोटामध्ये? तर अंगठी घालू शकतो. अंगठीला काय म्हटलं? तर कानातले म्हटलं, म्हणून आन्सर येते कानातले, इयरिंग्स. ओके. चला 20वा क्वेश्चन आपण घेऊ. या ठिकाणी जर बघितलं तर खालीपैकी कोणते फळ लाल रंगाचे असते? लाल रंगाचं असणारं फळ आपल्याला शोधायला लागेल. आंबा असतो का लाल? द्राक्ष असते का लाल? सफरचंद असते का लाल? केळी असतात का लाल? की संत्री असते का लाल? संत्री म्हटले तर ऑरेंज कलर असतो, सफरचंद हे लाल असते, म्हणून सफरचंदाला काय म्हटलं गेलं? केळे, म्हणून आन्सर येतं केळे. ओके. चला पुढे. या ठिकाणी जर बघितलं तर केळ्याचा रंग कोणता? आता केळीचा रंग हा पिवळा येतो मित्रांनो. केळीचा रंग काय असतो? पिवळा. हे माहित असायला पाहिजे, केळीचा रंग पिवळा. नाही तर तुम्ही म्हणाल की केळीचा रंग तर हिरवा पण असतो सर झाडावर, परंतु जनरली केळी जर शब्द प्रयोग केला तर त्याचा रंग हा पिवळाच असतो. सो पिवळा लक्षात घ्या. जनरली जे समाजामध्ये त्याचं शब्दशः काय मिनिंग आहे, शब्दशः त्याला काय म्हटलं जातं, हेच फक्त आपल्याला वास्तविकता लक्षात घ्यायला लागते, आणि त्याच्यावरून मग त्याला काय आन्सर दिलं ते लक्षात घ्यायला लागते. पिवळा असतो तर पिवळ्याला गुलाबी म्हटलं जाते, म्हणून गुलाबी आन्सर. ओके. देर इज अ लास्ट क्वेश्चन. आय डोंट नो. 21 क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतले होते. सो या संदर्भात याला ते म्हटलं, त्याला ते म्हटलं, त्याला ते म्हटलं, अशा संदर्भातील प्रश्न जर आला तर तो अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा. हे तर घेण्याची गरज पण नव्हती, परंतु मी तुमच्या पुढे एक्सप्लेनेशन हे एक्सपान्शन स्वरूपात देतो, म्हणजे जे स्पष्टीकरण हे प्रदीर्घ स्वरूपात देण्याचा मी प्रयत्न करत आहोत. चला पुढेच. ओके. चला आता हा झाला क्वेश्चन. म्हणजे आपली इथं काय झालं
तर आपली इथं एक क्वेश्चन आपण मराठीचा इंग्लिशचा घेतला, त्याच्यानंतर एक क्वेश्चन हा आपण मराठीचा घेतला, 2 क्वेश्चन्स हे आपण एक बॉडमासचा आणि एक टक्केवारीचा असे करून गणिताचे घेतले. आणि हा अतिशय 5वा क्वेश्चन आपण अतिशय इम्पॉर्टंट घेतला, कुठे 6 प्लस करायचे, कुठे 11 प्लस करायचे, कुठे 28 प्लस करायचे आणि कुठे 40 प्लस करायचे. आणि तेव्हा कुठे ती दिनदर्शिका रियूज म्हणजे पुनर्वापर होईल त्याचवाला हे आपण या माध्यमातून शिकलो. आणि याला हे म्हटलं त्याला ते म्हटलं, हा सुद्धा एक बुद्धिमत्तेचाच क्वेश्चन आहे, तो सुद्धा आपण त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने विदिन सम सेकंडमध्ये सोडवण्याचं कौशल्य अवगत केलेलं आहे. चला आता आहे खरं आपल्या या पेजचं स्वरूप. आता मित्रांनो, अँपियर याची एकक काय आहे? अँपियर. ओके, अँपियर याचे एकक आहे. ओके, या ठिकाणी अँपियर याची एकक आहे. कशाचे रे? याचे. याचे म्हणजे कशाचे? अँपियर तर हे एकक आहे, हे युनिट आहे. युनिट आपल्याला माहित पाहिजे. हां, स्टँडर्ड युनिट किती आहे? तर 7 स्टँडर्ड युनिट आहे, युनिट्स आहे. 7 स्टँडर्ड युनिट माहित पाहिजे आणि डेरिव्हाइड युनिट्स माहित पाहिजे. म्हणजेच आपल्याला मूलभूत एकके माहित पाहिजे. मूलभूत एकके सुद्धा माहित पाहिजे आणि उत्पन्न एकके सुद्धा माहित पाहिजे. एकके याच्यातला जो अँपियर जो आहे ना मित्र, तो मूलभूत एककामध्ये येतो. 7 पैकी हा एक येतो, 7 पैकी एक येतो. अँपियर हे याची एकक आहे. तर कशाचे आहे? वीज प्रवाहाचे आहे, विद्युत भाराचे, चुंबकीय क्षेत्राचे आहे की कशाचे? प्रतिरोधाचे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. तर वीज प्रवाहाचं काय येतं? अँपियर येतं. ओके, वीज प्रवाहाचं अँपियर येतं. 7 बरोबर आहे. सो सॉरी, येस 7. ओके, बरोबर आहे, अँपियर. येस. आता मित्रांनो, आपल्याला युनिट्स माहित पाहिजे आणि युनिट्स संदर्भातील टोटली क्वेश्चन तुमच्याला माहित पाहिजे. म्हणजे मूलभूत एकक हे माहित पाहिजे आणि उत्पन्न एकक हे माहित पाहिजे. मूलभूत एकक हे तर खूपच सोपे आहे, 7च आहे. परंतु 7 पेक्षा पुन्हा आणखी आपल्याला 20-25 इतरही उत्पन्न एकके माहित पाहिजे. त्याला उद्देशूनच हा क्वेश्चन मी या ठिकाणी टाकला की जेणेकरून तुमच्यावाले युनिट्स कम्प्लीटच झाले पाहिजे. कारण येणाऱ्या आगामी एक्झामिनेशनमध्ये, एक्झामिनेशन टेटची असो किंवा तलाठी असो किंवा कुठली असो, या संदर्भातील प्रश्न विचारले जातच असतात, कारण की हा सायन्स बेस्ड क्वेश्चन आहे. ओके, चला पुढे जाऊ. म्हणजे आन्सर येतं फर्स्ट, वीज प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट. जर तुम्हाला काउंट करायचं असेल तर युनिट वापरावं लागेल अँपियर. अँपियर. ओके, झालं. चला आता या संदर्भातील माहिती आपण घेऊया. अतिशय महत्वाची माहिती आहे मित्रांनो. आता या ठिकाणी मी मूलभूत एकके तुम्हाला सांगत आहोत, त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगणार उत्पन्न एकके. ओके, बघा या ठिकाणी. येस. ओके, आता बघा मूलभूत एकके. मूलभूत एकके जी आहे तर ते आहे मीटर, एक येतं किलोग्रॅम, एक येतं सेकंड, त्याच्यानंतर येतं अँपियर जो आताच आपण घेतलेला आहे, त्याच्यानंतर येतं केल्विन, त्याच्यानंतर येतं कॅन्डेला आणि एक येतं मोल. परंतु हे सगळे जे मी गोल केले त्याला म्हटल्या जाते एकके, म्हणजे युनिट्स म्हटल्या जाते. परंतु याचा वापर कशासाठी केला जातो? तर लांबी मोजण्यासाठी आपण मीटरचाच वापर करतो, म्हणजे मीटर हे युनिट वापरतो. स्पष्ट झालं. त्याच्यानंतर वस्तुमान म्हणजे कुठल्याही वस्तूचं जर आपल्याला वेट करायचं असेल, वेट वस्तुमान जर हे करायचं असेल, वजन किंवा वेट किंवा मास, त्याला खऱ्या अर्थानं मास म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, ते तर मास जर तुम्हाला काउंट करायचं असेल कुठल्याही वस्तूचं तर ते आपण किलोग्राम मध्येच करतो. किलोग्राम पासूनच सुरुवात होणार त्याचीवाली, कारण की मूलभूत एकक झालं किलोग्राम. कशासाठी? वस्तुमान मोजण्यासाठी. त्याच्यानंतर टाइम जर आपल्याला काउंट करायचं असेल तर आपल्याला तासामध्ये करता येणार नाही, तर त्याचं मूलभूत एकक म्हणजेच बेसचं एकक ते आहे सेकंद. ओके, सेकंद. एस म्हणजे सेकंद होतं, एसएससी म्हणजे सेकंद होतं. ओके, आता आपल्याला विद्युत धारा म्हणजे विद्युत प्रवाह मित्रांनो. हा, विद्युत धारा म्हणजे विद्युत प्रवाहच म्हणायचं, म्हणजेच इलेक्ट्रिक करंट म्हणजे धारा. हा, करंट म्हणजे धारा. इलेक्ट्रिक करंट जर आपल्याला मोजायचा असेल तर तो अँपियर मध्येच मोजतो आणि त्याचवाला कॅपिटल ए असं ॲब्रिव्हिएशनल फॉर्म आहे, म्हणजे संक्षिप्त रूप आपण ए वापरू शकतो आणि त्याला आपण अँपियर म्हणू शकतो. विद्युत धारा म्हणजे विद्युत प्रवाह मोजण्यासाठीचं एकक आहे अँपियर. ओके, तापमान जर मोजायचं असेल तर आपल्याला, टेम्परेचर जर काउंट करायचं असेल तर आपल्याला, इफ यू वॉन्ट टू काउंट टेम्परेचर यू शुड यूज द युनिट कोणतं? केल्विन. टेम्परेचर जर मोजायचं असेल तर आपल्याला केल्विन हेच हे वापरावं लागेल. आपल्याला
सेंटीग्रेड वापरता येणार नाही, आपल्याला फॅरेनहाइट वापरता येणार नाही, आपल्याला केल्विनच घ्यावं लागेल. ओके, के फॉर केल्विन, कॅपिटल के म्हणजे केल्विन होतं, केलिया तरी केल्विन म्हणायचं, एलिया एम्पियर म्हणायचं. टेम्परेचर जर तुम्हाला काउंट करायचं असेल तर तुम्हाला युनिट वापरावं लागेल केल्विन, पाठच करा. त्याच्यानंतर आहे तेजस्वी तीव्रता, ल्युमिनियस इंटेन्सिटी. म्हणजेच ही मेणबत्ती आहे. ओके, ही एक मेणबत्ती आहे. ओके, पेंटिंग काही तेवढी चांगली नाही, तरी पण इथं काढण्याचा प्रयत्न करतो. ओके, ही मेणबत्ती आहे आणि हिचा जर प्रकाश हा इथपर्यंत पोहोचत आहे, इथपर्यंत पोहोचत आहे, इथपर्यंत पोहोचत आहे. ओके, जरा जास्तच मन लावून काढून राहिलो. हां, तर ही मेणबत्ती आहे. येस येस येस. ओके, तर या मेणबत्तीचा प्रकाश कुठपर्यंत पोहोचते, त्याची तेजस्वी तीव्रता कुठपर्यंत पोहोचते, त्याची इंटेन्सिटी कुठपर्यंत आहे, ल्युमिनियस इंटेन्सिटी. ओके, ल्युमिनियस नावाचं तुम्हाला एक हे माहीत असेल, ट्यूबलाइट वगैरे. तर ल्युमिनियस इंटेन्सिटी म्हणजे तेजस्वी तीव्रता कुठपर्यंत पोहोचते. संध्याकाळी आपण मेणबत्ती लावा, कोपऱ्यात ठेवा, या कोपऱ्यामध्ये त्याचा प्रकाश येतो का, त्याच कोपऱ्यामध्ये तो अतिशय प्रखर दिसतो, म्हणजेच त्याची ल्युमिनियस इंटेन्सिटी काय आहे, त्या प्रकाशाची तीव्रता काय. प्रकाशाची जर तीव्रता मीन्स तेजस्वी तीव्रता, प्रकाशाची तीव्रता म्हणा किंवा तेजस्वी तीव्रता म्हणा, ते मोजण्यासाठीचे एकक आहे मित्रांनो कॅन्डेला. काय आहे, कॅन्डेला. स्मॉल सी आणि स्मॉल डी असं, सीडी म्हणजे कॅन्डेला असं युनिटचं नाव आहे. त्याच्यानंतर आहे पदार्थाची राशी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे एक जर समजा आपण पदार्थ घेतला, त्याच्यामध्ये त्याचं राशी किती आहे ते जर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर घेतलं तर ते मोल, MOL मोल, मोलमध्ये काउंट करता येतं. एकंदरीत मूलभूत एकके 7 आहे. 1 मीटर, 2 किलोग्रॅम, 3 सेकंड, 4 एम्पियर, 5 केल्विन, 6वं कॅन्डेला आणि 7वं मोल. हे 7ही मूलभूत एकके तुम्हाला पाठच करणे कंपल्सरी आहे. कोणते, तर मीटर, किलोग्रॅम, सेकंड, एम्पियर, केल्विन, कॅन्डेला अँड मोल. येस. मग एम फॉर मीटर, स्मॉल एम फॉर मीटर, स्मॉल केजी फॉर किलोग्रॅम, स्मॉल SSC फॉर सेकंड, कॅपिटल ए फॉर एम्पियर, कॅपिटल के फॉर केल्विन, स्मॉल CD फॉर कॅन्डेला आणि स्मॉल MOL फॉर मोल. एस, झालं कंप्लीट. मग मूलभूत एककामधलाच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो का, नाही. तर त्याचसोबत आपल्याला उत्पन्न एकके सुद्धा माहित पाहिजे, ते सुद्धा मी तुम्हाला हे सांगणार आहोत. ओके, चला बघा आता उत्पन्न एकके. उत्पन्न एकके आपण फटाफट त्याचं हे करूया. बघा, उत्पन्न एकके म्हणजे डेरिव्हेड युनिट्स. बल, बल जर मोजायचं असेल, फोर्स, खूप फोर्सनं पाणी येत आहे असं म्हणत असतो आपण, कारण तो जर फोर्स जर मोजायचा असेल तर तो N फॉर न्यूटन असं त्याचं युनिट आहे. कार्य हा बऱ्याचशा ठिकाणी आलेला प्रश्न आहे. जर एखादं कुठेही काम आपण केलेलं काम असो किंवा मशीनने केलेलं काम असो, ते जर आपल्याला काउंट करायचं असेल तर आपण ते जूलमध्ये किंवा अर्गमध्ये मोजू शकतो. ओके, त्याचं युनिट जूल सुद्धा आहे आणि अर्ग सुद्धा आहे. त्याच्यानंतर आहे एनर्जी. एनर्जी जर मोजायची असेल तर कार्य असो किंवा एनर्जी असो, वर्क असो किंवा एनर्जी असो, दोघांचं सुद्धा युनिट सारखंच आहे. म्हणून वर्क किंवा एनर्जी जर मोजायचं असेल तर जूल किंवा अर्ग मध्ये मोजू शकतो आपण. त्याच्यानंतर शक्ती, शक्ती पॉवर, ओके, तर ती वॅट मध्ये मोजू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे तेजस्वी प्रवाह. तेजस्वी प्रवाह, तेजस्वी तीव्रता मोजणे हे मूलभूत एकक झालं, परंतु तेजस्वी प्रवाह जर मोजायचा असेल तर रेडियंट फ्लक्स ते आपण वॅट मध्येच मोजू शकतो. हे दोन्ही वॅट मध्ये मोजू शकतो. हा, त्याच्यानंतर आहे दाब, प्रेशर. हे तीन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. फोर्स, फोर्स हा न्यूटन मध्ये, त्याच्यानंतर पॉवर हा वॅट मध्ये, तर प्रेशर हा पास्कल मध्ये. प्रेशर हा पास्कल म्हणजे प्रेशर मोजण्याचं युनिट आहे PM मीन्स पास्कल. चुंबकीय प्रवाह, आता चुंबकाच्या संदर्भात चुंबकीय प्रवाह हे मॅग्नेटिक फ्लक्स आपल्याला जर मोजायचं असेल तर ते वेबर मध्ये मोजावं लागेल, WB मध्ये, वेबर मध्ये. त्याच्यानंतर चुंबकीय प्रवाहाची जर घनता मोजायची असेल, ओके, घनता जर मोजायची असेल, डेन्सिटी जर मोजायची असेल, चुंबकीय प्रवाहाची घनता जर मोजायची असेल तर आपल्याला टेस्ला मध्ये मोजावी लागेल. कशामध्ये, टेस्ला. चुंबकीय प्रवाहाची घनता म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मोजायची असेल तर टी-पॉल टेस्ला असं युनिट आहे. त्याच्यानंतर आहे प्रकाशीय प्रवाह. चुंबकीय प्रवाह झालं,
प्रकाशीय प्रवाह म्हणजे ल्युमिनियस फ्लक्स जर तुम्हाला मोजायचं असेल तर ल्युमेन मध्ये मोजावं लागेल. LUMEN मीन्स LN. ओके. प्रकाश जर तुम्हाला काउंट करायचा असेल तर लक्स मध्ये मोजावं लागेल. येस, हे आपण 10 घेतले. आणखी सुद्धा 10 आहे जे फक्त विद्युतच्या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहोत, कारण की आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युत प्रवाह किंवा आपण विद्युत धारा मोजण्याचं एकक आपण एम्पियर घेतलं. ते काय होतं तर मूलभूत एकक होतं. मात्र हे त्याच्या संदर्भात आपण इतर असे विद्युतच्या संदर्भात असणारे उत्पन्न एकके घेत आहोत. विद्युत प्रवर्तक म्हणजेच इंडक्टन्स जर मोजायचं असेल तर हेनरी मध्ये मोजावं लागेल. विद्युत धारिता म्हणजेच इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स जर मोजायचं असेल तर फॅरेड मध्ये मोजावं लागेल. विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक करंट नाही मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये, तर इलेक्ट्रिक चार्ज हा कुलम मध्ये मोजावा लागेल. C फॉर कुलम. विद्युत वाहकता म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टन्स, इलेक्ट्रिक धारा वेगळं, इलेक्ट्रिक वाहकता वेगळं. ओके. इलेक्ट्रिक कंडक्टन्स जर मोजात असेल तर सिमेन्स मध्ये मोजावं लागेल. S फॉर सिमेन्स किंवा मो हे CGS मध्ये येतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स म्हणजे इलेक्ट्रिक रोध बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारले जाते. त्याचं असं चिन्ह आहे, असं करून असं ओहम मध्ये, ओहम किंवा कुलम पर सेकंड मध्ये मोजत असते. ओहम किंवा कुलम पर सेकंड मध्ये मोजत असते. ओके. आपण एकच पाठ ठेवायचं, विद्युत रोध जर तुम्हाला काउंट करायचा असेल, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स जर काउंट करायचं असेल तर ते ओहमच त्याचं युनिट आहे. विद्युत विभवांतर म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक PD म्हणायचं त्याला. विद्युत विभवांतर जर मोजायचं असेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स जर मोजायचं असेल तर ते व्होल्ट मध्ये मोजू शकतो. बरोबर ना. आता तुम्हाला एका छोट्याशा याच्यामध्ये सांगतो. इलेक्ट्रिक करंट जर तुम्हाला काउंट करायचं असेल तर एम्पियर करा. इलेक्ट्रिक इंडक्टन्स जर असेल तर हेनरी मध्ये, इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स जर असेल तर फॅरेड मध्ये, इलेक्ट्रिक चार्ज जर असेल तर कुलम मध्ये, इलेक्ट्रिक कंडक्टन्स जर असेल तर सिमेन्स मध्ये, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स जर असेल तर ओहम मध्ये, आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स जर असेल तर मित्रांनो व्होल्ट मध्ये तुम्ही ते काउंट करू शकता. म्हणजे ज्याचे त्याचे ते युनिट्स आहे. त्याच्यानंतर आणखी इतर आपण काही उत्पन्न एकके घेतलेले आहेत, ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. जसं की फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे वारंवारिता, हे हर्ट्झ मध्ये मोजू शकतो आपण. आपली जी स्पीड आहे म्हणजे चाल किंवा वेग आहे ते आपण मीटर पर सेकंद मध्ये मोजू शकतो. आपला जो मोमेंटम म्हणजे संवेग आहे तो आपण किलोग्राम इन मीटर पर सेकंड मध्ये मोजू शकतो, किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड मध्ये. आपल्या सरफेसचं जे टेन्शन आहे म्हणजे पृष्ठ ताण आहे तर ते आपण न्यूटन पर मीटर मध्ये मोजू शकतो. आपलं जे इम्पल्स आहे प्रेरणा तर ते न्यूटन पर सेकंड मध्ये मोजू शकतो. आपली जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजू शकतो. एक जे रेडिओ ऍक्टिव्हिटी जी आहे, किरणोत्सारिता जी आहे ते आपण बॅक्वेरल मध्ये मोजू शकतो. हा सुद्धा बऱ्याचशा वेळेस प्रश्न येऊन आलेला आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी मीन्स किरणोत्सारिता आपण कशामध्ये काउंट करू शकतो तर बॅक्वेरल मध्ये काउंट करू शकतो. आणि एक ऑप्टिकल वेव्हलेंथ जर तुम्हाला काउंट करायचे असेल तर अँगस्ट्रॉम मध्ये करू शकतो, अँगस्ट्रॉम डिग्री मध्ये. ओके. जरी याच्यामध्ये थोडासा कठीण हा सायन्सचा भाग जरी वाटत असला तरी याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. कुठली तुम्ही एक्झामिनेशन द्या, तुम्हाला एकके जर करायचे असेल तर 7च फक्त मूलभूत एकके पाठ करून चालणार नाही, तर तुम्हाला 7 एककासोबत सगळेचे सगळेच तुम्हाला माहीत पाहिजे. माहीत असताना तुम्हाला ते सांगतो कोणते माहीत पाहिजे. सुरुवातीला एक फटाफट तुमच्या पुढे एक मांडतो, कारण की हे सगळे इम्पॉर्टंट आहे. मूलभूत एककामध्ये तुम्हाला मीटर, किलोग्रॅम, सेकंड, एम्पियर, केल्विन, कॅन्डेला आणि मोल माहीत पाहिजे. त्याच्यानंतर बल हे न्यूटन मध्ये, कार्य हे जूल, कार्य आणि ऊर्जा जूल किंवा अर्ग मध्ये, शक्ती हे वॅट मध्ये, तेजस्वी प्रवाह वॅट मध्ये, दाब हा पास्कल मध्ये माहीत पाहिजे. त्याच्यानंतर असं करत करत इकडचे सुद्धा काही महत्वाचे आहे. इलेक्ट्रिक करंट, हेनरी, फॅराडे, कुलम, सिमेन्स, ओहम आणि व्होल्ट हे सुद्धा युनिट तुम्हाला माहीत पाहिजे. सोबतच या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणचे सुद्धा महत्वाचे आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी सुद्धा तेवढेच महत्वाचे जे बॅक्वेरल मध्ये मोजलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टन्स आहे, जेणेकरून तुमच्याला जे नॉलेज आहे याच्यामुळे तुमच्याला एक्सपान्शन होणार. प्रदीर्घ स्वरूपामध्ये तुम्ही शिकत चाला. म्हणजे परीक्षा कोणती द्या, आपल्याला हा टार्गेट आलेला क्वेश्चन आहे. आपल्याला हा 2017 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 2023 मध्ये जर यावर प्रश्न विचारला गेला तर आपली या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी आहे म्हणजे आहेच. परंतु हे तुम्ही संपूर्णतः ग्रास्पिंग केल्यानंतरच होईल.
असं होणार नाही. मी कितीकच सांगितलं, तुम्ही मात्र डोक्यात उतरवलंच नाही, ते पेनावर उतरवलंच नाही. हां, तर काय होणार आहे मित्रांनो, माझ्याकडे ही फाईल आहे बघा. या फाईलवर मी सगळी खाडाखोड करतो. त्याच्यानंतर पेज तयार करून त्या संदर्भात इन्फॉर्मेशन कलेक्ट करून तुमच्या पुढे एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतो. मात्र ते तुम्ही म्हणजे एकाग्र होऊन जर तुम्ही त्याच्यावर छोट्या मोठ्या नोट्स काढल्या आणि ते ग्रास्पिंग केलं, तर निश्चितचपणे माझं जे काम आहे त्याचं फलित म्हणजे तुम्ही केलेलं काम राहणार आहे. चला पुढे जाऊ. ओके, म्हणजे आपल्याला हे माहीत झालेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण टार्गेट केलेला आहे. यस, त्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे तो म्हणजेच अतिशय सोपा घेतला आणि त्याबद्दल मी थोडीच माहिती सांगणार आहोत. व्हॉट्सअपवर मात्र सगळी माहिती मी तुम्हाला देणार. मंगळ आणि शुक्र या दरम्यान ग्रह हा आहे. आपल्याला माहित पाहिजे की 8 ग्रह आहे की 7 ग्रह आहे, हा प्रश्न निर्माण होतो. सर्वप्रथम तुम्हाला एक सांगतो की ग्रह किती आहे, 8 आहे की 7 आहे. मित्रांनो, सर्वप्रथम होते ग्रह 8, परंतु त्याच्यातला एक ग्रह जो प्लुटो आहे, प्लुटो हा जो ग्रह आहे याला बटू ग्रह, ओके, ड्रॉप प्लॅनेट म्हणून मान्यता मिळाली, म्हणजे ते चेंजेस झालं. म्हणून हा ग्रह न म्हणता याला ड्रॉप प्लॅनेट म्हणजे बटू ग्रह असं म्हटलं जाते. म्हणून 8 चे 7 राहिले, प्लुटो निघून गेला. मग सूर्यापासून तर त्या प्लुटोपर्यंत सपोज कशासारखी हे येतं, सूर्यापासून सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह कोणता, तर बुध आहे. ओके, बुध. ओके, बुध नंतर कोणता येतो नेमका, बुध नंतर कोणता येतो, ओके, बुध नंतर मंगळ, मंगळ नंतर मंगळ नंतर पृथ्वी, पृथ्वी नंतर शुक्र, शुक्रानंतर असं करत करत पुढे जातं का, बुध मंगळ पृथ्वी शुक्र, त्याच्यानंतर शुक्रानंतर शुक्र आहे की हा शुक्र इकडे आहे की हा मंगळ इकडे आहे, ह्या महत्वाचा प्रश्न आहे. परंतु जर बघितलं मंगळ आणि शुक्राच्या मध्ये मित्रांनो, मंगळ आणि शुक्र या 2 ग्रहाच्या दरम्यानचा ग्रह आहे तो म्हणजे आपला ग्रह, ओके, तो आहे पृथ्वी. काय आहे, पृथ्वी आहे. येस, बरोबर आहे. मग त्याच्यावेळी आपल्याला रेंज माहित पाहिजे, ते रेंज अभ्यासण्यासाठी आपण खालीच जाऊ. ओके, येस, कुठे टाकलेले, हां, ओके, हां, वेट अ मिनिट, येस 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 येस, ओके. बघा, आता मी तुम्हाला ऑलरेडीच सांगितलेलं होतं की बाबा ते इकडे तिकडे झालेलं होतं. कारण मंगळ आणि गुरुच्या दरम्यान बरेचसे छोटे छोटे असे पिंड फिरत असतात, म्हणजे दगड फिरत असतात. ओके, हे माहीत आहे आपल्याला. म्हणून 4 इकडे आणि 4 इकडे असं त्याचंवाला एक्सप्लेनेशन झालेलं आहे. ओके, म्हणजे सॉरी, येस, 1 1 2 3 4 आणि 4 आणि 4 8 आणि 1 9 9 होते, त्या आता 8 राहिलेले आहे. सॉरी, तिकडे आपण 8 चे 7 केलेले होते. 9 चे काय राहिलेले, 8 ग्रह राहिलेले आहे. येस, आता सर्वप्रथम सूर्याच्या अगदी जवळचा जर बघितला तर हा जर सूर्य आपण घेतला, ओके, तर त्याच्या अगदी जवळचा येतो बुध, त्याच्यानंतर येतो शुक्र म्हणजे व्हीनस, त्याच्यानंतर आहे पृथ्वी म्हणजे अर्थ, त्याच्यानंतर आहे मार्स म्हणजेच मंगळ, त्याच्यानंतर येतं ज्युपिटर, नंतर आहे सॅटर्न, नंतर आहे युरेनस आणि नंतर आहे नेपच्यून, आणि हा याच्यातला कट झाला. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 8, आता किती राहिले, 8. आधी किती होते, 9. 9 मधून एक प्लुटो गेला, राहिले किती, 8. आता प्रत्येकाचं तुम्हाला उपग्रह माहित पाहिजे, प्रत्येकाची वैशिष्ट्ये माहित पाहिजे. म्हणजे हा जर आपण ग्रह घेतला तर याच्याला उपग्रह काय आहे, याच्यावर कोणतं, हा लिक्विड बेस आहे का की कसा आहे, सॉलिड बेस आहे, ह्या त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहित पाहिजे. अर्थ बद्दल तर पूर्णतः माहित असणं गरजेचं. अर्थसाठी तुम्हाला जिओग्राफीच माहित पाहिजे. ओके, सो आपल्याला प्रश्न विचारलेला होता मंगळ आणि शुक्राच्या दरम्यान, त्यांनी उलट विचारलं, परंतु शुक्र आधी सूर्याच्या जवळ येतो आणि नंतर म्हणजे सूर्यापासून 2 क्रमांकावर येतो, आणि शुक्र आणि मंगळाच्या दरम्यान म्हणजे मध्ये कोण आहे, तर पृथ्वी आहे. प्रत्येकाच्या दरम्यान काही ना काही तुम्हाला माहित पाहिजे. जर आपल्याला विचारलं की गुरु आणि युरेनसच्या दरम्यान कोण आहे, तर शनी आहे. जर आपल्याला विचारलं शनी आणि नेपच्यूनच्या दरम्यान कोण आहे, तर युरेनस आहे. मित्रांनो, ह्या युरेनसला मराठीमध्ये हर्षल असं म्हटलं जातं आणि नेपच्यूनला मराठीमध्ये वरुण असं म्हटलं जातं. ओके, सांगायचा मतलब असा की पृथ्वीला एकच उपग्रह आहे ज्याचं नाव आहे चंद्र, त्याच्यानंतर मंगळाला 2 उपग्रह आहे ज्याचं नाव आहे फोबोस आणि डिमोस. ओके, सर्वात जास्त जर उपग्रह म्हटलं तर गुरुला येतात,
त्याच्यानंतर सॅटर्नचा सुद्धा एक असं कडं येतं, त्याला कडे येतं आणि त्याचा एक उपग्रहाचं फक्त नाव सांगतो मी. एकपेक्षा जास्त उपग्रह आहे त्याला. पृथ्वीला निश्चितपणे एकच आहे, मंगळाला निश्चितपणे 2च आहे, शनीला भरपूर आहे, परंतु त्याच्यातला एकाचं फक्त मी नाव सांगतो, ते म्हणजे टायटन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, झालं. या संदर्भातील एक्स्ट्रा नॉलेज तुम्ही स्वतः ग्रास्पिंग करा. बरंच रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, बुक्समधून तुम्ही काढू शकता, लहान मुलांच्या पुस्तकामधून त्याच्याबद्दल ज्ञान घेऊ शकता किंवा विकिपीडियामधून घेऊ शकता. बरेचसे सोर्स आहेत. ओके, आणि यावर विचारला जाणारा हर एक प्रश्न आपल्याला आलाच पाहिजे. चला पुढे जाऊ. क्वेश्चन आपण आता कोणता टार्गेट केलेला आहे? आता आपला टार्गेट झालेला प्रश्न तो पण अतिशय महत्वाचा आहे. तो आहे गुगल. आता आपला प्रश्न आहे करंट अफेअर्सचा, म्हणजे चालू घडामोडीचा. ज्या दिवशी परीक्षा असतं त्याच्याला बॅकला 6 महिन्याच्या आधीपासून निश्चितपणे करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडी विचारलेल्या असतात. मग त्या चालू घडामोडी आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला स्पोर्ट्सच्या संदर्भात माहीत पाहिजे. आपल्याला त्याच्यानंतर जे अवॉर्ड्स विचारले जातात ते सगळे अवॉर्ड्स माहीत पाहिजे. साहित्य क्षेत्रातले अवॉर्ड्स माहीत पाहिजे, क्रीडा क्षेत्रातले अवॉर्ड्स माहीत पाहिजे, फिल्मी जगतमधले अवॉर्ड्स माहीत पाहिजे, साहित्य क्षेत्रातले जे अवॉर्ड्स माहीत पाहिजे, म्हणजे कलेच्या संदर्भातही अवॉर्ड्स माहीत पाहिजे, ग्रॅमी असेल वगैरे वगैरे सगळे अवॉर्ड्स माहीत पाहिजे. आणि अवॉर्डीज सुद्धा माहीत पाहिजे, ज्यांना तो अवॉर्ड, त्या अवॉर्डने सन्मानित होणाऱ्या सर्व व्यक्ती माहीत पाहिजे आणि त्या व्यक्तीचा परिचय सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. जसा प्रश्न विचारलेला आहे, गुगल कंपनीच्या सीईओला भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या सन्मानाने सन्मानित केलेले आहे? अतिशय कमी वयाचे असणारे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, तेही गुगलचे कोण आहे? तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. कोण रे मित्रा? तर त्या संदर्भात सुंदर पिचाई. काय आहे? सुंदर पिचाई. तर इथं स्पष्ट काय केलं त्यांनी? नावच कट केलं आपण. गुगल कंपनीच्या सीईओला, गुगल कंपनीचे विद्यमान सीईओ कोण आहे? तर सुंदर पिचाई आहे. ओके, सुंदर पिचाईला भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या सन्मानाने सन्मानित केलेले आहे? आता नागरी पुरस्कार, भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार, नागरी पुरस्काराची रेंज तुम्हाला माहित पाहिजे. नागरी पुरस्कार मित्रांनो, नागरी पुरस्कार प्रथम दर्जाचा पहिला पुरस्कार आहे तो भारतरत्न. भारतरत्न. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे तो, इथून आपली खऱ्या अर्थाने इथं त्याच्यानंतर येतं पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कारामध्ये म्हणजे याच्या भारतरत्नाच्या खाली 2 क्रमांकाचा, परंतु आपण आता 1 क्रमांकाचा करू. तर इथे येतं पद्मविभूषण. पद्मविभूषण. त्याच्यानंतर आहे पद्मभूषण. पद्मभूषण. आणि त्याच्यानंतर आहे पद्मश्री. 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 या वर्षीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या वर्षी 2022 मध्ये, म्हणजे 2023 तर आता सुरू झाला, परंतु 2022 मध्ये त्याचं या सर्व अवॉर्डीजना अवॉर्ड्स ते वितरित करण्यात आले. त्या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. तर त्यापैकी पद्मविभूषण हा 4 व्यक्तींना मिळाला. महाराष्ट्रातील एकच आहे, त्यामध्ये महिला आहे. ओके, महिलाचं नाव आपण घेणार असो नंतर. 4 जणांना आहे भारतामध्ये, भारताच्या दृष्टिकोनातून विचार करतो आपण. 4 जणांना पद्मभूषण हा 7 जणांना आहे आणि पद्मश्री हा 107 जणांना आहे. ओके, 17 जणांना आहे. पद्मभूषण हा 17 जणांना आणि पद्मश्री 107 जणांना आणि हे 4 जणांना. असा जर विचार केला तर 7 2 14 4 18 हात चावला 1 म्हणजे 128 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं नागरी पुरस्काराने 2022 साली, म्हणजेच मागील वर्षाला. आणि ते आपल्याला माहीतच पाहिजे. गुगल कंपनीचे जे सीईओ आहे सुंदर पिचाई, त्यांना यापैकी पद्मश्रीने नाही, भारतरत्नाने नाही, ओके, पद्मविभूषणाने सुद्धा नाही, तर पद्मभूषण अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. आणि तोही अवॉर्ड सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात आला. आपल्या देशाचे जे त्या ठिकाणी काय त्याला विदेश मंत्री म्हणजे काय म्हटलं त्याला, अँबॅसिडर असतात, राजदूत असतात आपल्या देशाचे, त्यांच्या मार्फत त्यांना तो त्या ठिकाणी सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी प्रदान करण्यात आला. ओके, सो हे आहे. परंतु आता तुम्हाला माहित असेल पद्मश्री 3 शब्द आहे, 3 त्याच्यामध्ये अल्फाबेट्स आहे. या ठिकाणी 5 अल्फाबेट आहे, या ठिकाणी 6 अल्फाबेट्स आहे. बघा, असं आपण हे करायचं. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि नंतरच भारतरत्न. पद्मभूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे गुगल कंपनीच्या सीईओला, म्हणून आन्सर नंबर 3.
आता या संदर्भातील टोटली इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आणि पटापट फक्त एका मिनिटामध्ये आपण ते संपवणार आहोत. चला पुढेच. येस यस 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 चलो चलो चलो. हां इथे आहे. ओके स्टॉप. येस या ठिकाणी बघा आता आपण काय केलं. 2022 साली कोणकोणते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार भारतातील 128 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यापैकी पद्मभूषण आहे 4, पद्मविभूषण 4 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. पद्मभूषण 17 ज्यामध्ये सुंदर पिचाई आहे. त्याच्यानंतर आहे पद्मश्री. त्याच्यानंतर आपण असं कॅटेगरीज केलं की 128 मध्ये 34 महिला आहे. तर काही विदेशी व्यक्ती सुद्धा आहे. 10 विदेशी व्यक्तींना देण्यात आलेला आहे. आणि मरणोत्तर जे आता हयात नाही दिवंगत आहे अशा सुद्धा महान व्यक्तींना अशा 13 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेल्या पद्म पुरस्काराने. पद्म यासाठी शब्द करतो की पद्मामध्ये 3 शब्द आहे. एक म्हणजे पद्मश्री, दुसरं म्हणजे पद्मविभूषण, तिसरं म्हणजे पद्मभूषण. ओके चला आता पद्मभूषण भारताच्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत आपण की 4 व्यक्तींना सन्मानित करण्यात आल्या. ते 4 व्यक्ती कोणत्या. अगदी अलीकडेच ज्यांचं दुःखद निधन झालं, हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं होतं, ते माजी CDS जनरल बिपिन रावत आहे. त्यांना मरणोत्तर हे पद्मविभूषण 4 जणांना देण्यात आलं. त्यापैकी एक आहे बिपिन रावत. आणि त्यांना नागरी सेवा या सदरामध्ये देण्यात आलेला आहे. नागरी सेवा त्यांची सेवा ही उत्तम होती आपल्या देशासाठी. सिव्हिल सर्व्हिसमॅन होते ते आपल्या देशातले. सो त्यांना हा देण्यात आला आणि ते उत्तराखंडचे आहे. त्याच्यानंतर आहे भाजपाचे दिवंगत नेते आहे कल्याण सिंह. त्यांना सुद्धा मरणोत्तर देण्यात आलं. त्यांनी लोककल्याणासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे म्हणून त्यांना देण्यात आलं. ते आहे उत्तर प्रदेशचे. पुन्हा एक राधेश्याम खेमका यांना सुद्धा मरणोत्तर देण्यात आलं. ते साहित्य क्षेत्राशी निगडीत आहे, साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत, आणि ते सुद्धा UPचे आहे. त्यांना सुद्धा. आणि अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची बाब म्हणा की आपल्या महाराष्ट्रातील प्रभा अत्रे यांना कला या क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील आहे त्या, म्हणून त्यांना सुद्धा पद्मविभूषण या अवॉर्डाने सन्मानित करण्यात आलेला आहे. एक महाराष्ट्रातील, 2 उत्तर प्रदेशातील आणि 1 उत्तराखंडातील असे एकूण 4 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेलं आहे पद्मविभूषण या पुरस्काराने. तुम्हाला माहीत पडलं असेल. याच्यावर एक क्षेत्र सुद्धा माहीत पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर बिपिन रावत हे नागरी सेवा, त्याच्यानंतर भाजपाचे दिवंगत नेतेचे कल्याण सिंह आहे, ते लोककल्याणच्या संदर्भात. कल्याणच बघा इथं कल्याण आणि कल्याण आहे. त्याच्यानंतर राधेश्याम खेमका जे आहेत साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारे क्षेत्र आहे त्यांचं. आणि प्रभा अत्रेच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतात जे कलेशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पद्मभूषणातील 17 व्यक्ती कोणकोणते आहे. आणि हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. गुलाब नबी आझाद सार्वजनिक व्यवहारमध्ये त्या येतात, जम्मू काश्मीरमधले आहे ते. नंतर श्री व्हिक्टर बॅनर्जी कले क्षेत्रामध्ये, त्यांना पश्चिम बंगालमधले आहे ते. त्याच्यानंतर कुमारी गुरमीत बावा यांना मरणोत्तर देण्यात आलं. ते आहे कलेमध्ये, पंजाब या ठिकाणचे. त्याच्यानंतर श्री बुद्धदेव भट्टाचार्य सार्वजनिक व्यवहार पश्चिम बंगाल मधले आहे हे. नंतर श्री नटराजन चंद्रशेखरन हे व्यापार आणि उद्योगामध्ये आहे, महाराष्ट्राशी रिलेटेड. त्याच्यानंतर श्री कृष्ण इला, दोघांना संयुक्तपणे देण्यात आला. श्री कृष्ण इला आणि श्रीमती सुचित्रा इला, ओके, या दोघांना एकत्रितपणे देण्यात आला व्यापार आणि उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, जे तेलंगणाचे रहिवासी आहे. कुमारी मधुर जाफरी पाकशास्त्रामध्ये देण्यात आला. पाकशास्त्रामध्ये, ज्या अमेरिकेची आहे बघा, अमेरिकेतील त्या मधुर जाफरी यांना पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर देवेंद्र झाझरिया हे खेड या क्षेत्रामधील आहे, राजस्थानचे रहिवासी आहे. श्री रशीद खान कलेशी रिलेटेड आहे, उत्तर प्रदेशचे रहिवासी आहे. श्री राजीव महेश्री सिव्हिल सर्व्हिसमॅन आहे, नागरी सेवा असं त्यांचं क्षेत्र आहे, ते सुद्धा राजस्थानमधले आहे. श्री सत्यनारायण नडेला व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये, ते अमेरिकेचे आहे, म्हणजेच अमेरिकेचे सध्या त्यांना रहिवासी आहे ते. नंतर श्री सुंदर राजन पिचाई हे सुद्धा व्यापार आणि उद्योगच्या संदर्भात अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त केलेले आहे त्यांनी, म्हणून आपल्याच देशाचे आहे, परंतु त्याने अमेरिकेचं नागरिकत्व प्राप्त केलं असल्या कारणाने तिथे अमेरिका हे येतं. आणि हे महत्वाचं इथे अमेरिकेचे आहे, भारताचे नाही, भारताचेच आहे, मात्र
त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व प्रदान केलेलं आहे, म्हणून अमेरिका लक्षात घ्यायचा. सुंदर राजन पिचे हे खूप महत्वाचं आहे. आणि व्यापार आणि उद्योगाच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, ट्रेड अँड इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये श्री सायरस पुनावाला, पुन्हा महाराष्ट्रातील व्यक्ती. श्री सायरस पुनावाला व्यापार आणि उद्योगाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, ज्यांनी वॅक्सिन्समध्ये एकदम अद्वितीय काम केलेलं आहे. श्री संजय राजाराम यांना मरणोत्तर देण्यात आलेल्या विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये ते मेक्सिकोचे म्हणजे सध्या रहिवासी आहे. कुमारी प्रतिभा रे साहित्य आणि शिक्षणामध्ये देण्यात आलं, ज्या की ओडिसाचे रहिवासी आहे. श्री 16वे आहे स्वामी सच्चिदानंद, साहित्य आणि शिक्षणामध्ये गुजरात या ठिकाणी आहे. श्री वशिष्ठ त्रिपाठी साहित्य आणि शिक्षणामध्ये आहे, जे उत्तर प्रदेशाचे आहे. निश्चितचपणे रायटिंग अर्थात लिटरेसीला सुद्धा तेवढंच महत्व आहे, जे की अवॉर्ड तुमच्या पुढे आहे. कुमारी प्रतिभा रे, स्वामी सच्चिदानंद, त्याच्यानंतर श्री वशिष्ठ त्रिपाठी यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अद्वितीय कामाबद्दल पद्मभूषण हा 17 पुरस्कार देण्यात आलेला आहे. एकूण 17 जणांना देण्यात आलेला आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. या 17 मध्ये 2 व्यक्ती महाराष्ट्राचे आहे. एक आहे सायरस पुनावाला, ज्यांना ट्रेड अँड इंडस्ट्रीमध्ये महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून देण्यात आला. आणि एक इकडे आहे, एक मिनिट, नटराजन चंद्रशेखर, श्री नटराजन चंद्रशेखर, जे ट्रेड आणि उद्योग म्हणजे ट्रेड आणि म्हणजेच व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये 2 व्यक्तींना, महाराष्ट्रातील 2 व्यक्तींना पद्मभूषण या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे यावर्षी. आणि ते आहे, एक आहे श्री नटराजन चंद्रशेखरन आणि दुसरे आहे हे श्री सायरस पुनावाला. येस, दोघे महाराष्ट्रातले आहे. आता यानंतर आपण घेणार आहोत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. असा प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रामध्ये जे एक्झामिनेशन होतं तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बरेचसे प्रश्न विचारले जातात. त्यामधला प्रश्न आहे, पद्म पुरस्कार महाराष्ट्रात 10 व्यक्ती सन्मानित करण्यात आलेले आहे. किती? तर 10 व्यक्तींना, महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याच्यातला आहे पद्मभूषण किती जणांना मिळालं महाराष्ट्रातील? तर एकच व्यक्तीला मिळालेला आहे. त्याही महिला आहे, कला क्षेत्राशी रिलेटेड आहे, त्यांचं नाव आहे प्रभा अत्रे. पद्मभूषण महाराष्ट्रातील किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं पद्मभूषणने? तर 2च व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. त्याही 2 व्यक्ती व्यापार आणि वाणिज्य, व्यापार आणि उद्योग या क्षेत्राशी रिलेटेड आहे. एक आहे नारायण चंद्रशेखरन आणि दुसरा आहे श्री सायरस पुनावाला. त्याच्यानंतर पद्मश्री महाराष्ट्रातील किती व्यक्तींना मिळालं? तर निश्चितच पणे 10तून 3 गेले, 7 जण राहिले. 7 जणांना ते मिळालेलं आहे. हे जे पद्मश्री जो अवॉर्ड आहे, तर पद्मश्री अवॉर्डीच आहे यावर्षी 107. ओके, सॉरी 107, हो 107 पैकी म्हणजे 4, 7 आणि 107 म्हणजे 128, 7 2 14 4 18, नाही 117. ओके, 117 पैकी 117 पैकी किती जणांना? 7 जणांना. 7 हे कुठल्या? महाराष्ट्रातल्या मित्रांनो. त्याच्यापैकी आपण 7 जणांचे नाव लक्षात घेऊ आणि क्षेत्र लक्षात घेऊ. डॉक्टर हेमंतराव बाविस्कर किंवा बावस्कर असं म्हटलं जातं, जे आरोग्य क्षेत्राशी रिलेटेड आहे, आरोग्य क्षेत्र. त्याच्यानंतर पुन्हा आरोग्य क्षेत्राशी रिलेटेड आहे डॉक्टर विजयकुमार डोंगरे. त्याच्यानंतर आहे पुन्हा आरोग्य क्षेत्राशी रिलेटेड डॉक्टर भीमसेन सिंगल. आणि एक आहे आयुर्वेद, आरोग्य क्षेत्र आहे शेवटी, परंतु आयुर्वेद क्षेत्राशी रिलेटेड आहे डॉक्टर बालाजी तांबे. म्हणजेच एकंदरीत हे वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड असणारे 4 अवॉर्डीज आहे. त्याच्यानंतर येतं कला क्षेत्रातील महाराष्ट्रातील 2 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. कला आणि कला, एक आहे सुलोचना चव्हाण आणि दुसरे आहे सोनू निगम. सोनू निगम हे एक सिंगर आहे. ओके, सोनू निगमच्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. यांना पद्मभूषण नव्हे, पद्मविभूषण नव्हे, तर पद्मश्री या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेल्या सोनू निगम यांना. आणि एक येतं सायन्स आणि इंजिनिअरिंग क्षेत्राशी रिलेटेड असणारे अनिल कुमार रघुवंशी. मित्रांनो, या संदर्भात संपूर्णतः माहिती मी तुम्हाला आत्ताच सांगितली. 2022 मध्ये जे पुरस्कार वितरित करण्यात आलेले पद्म पुरस्कार, त्याच्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे सर्वच्या सर्व तुम्हाला एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे. तुम्हाला याचा अभ्यास हा काटेकोरपणेच करणे गरजेचं आहे. अभ्यासाशिवाय काहीच पर्याय नाही. नाहीतर 100 मार्काचा पेपर आणि येणारे 100 आयुष्य, येणारे 100 वर्ष आपल्याला सुखा समाधानात जातात. म्हणून एका पेपरला किती महत्त्व राहतं याचं तुम्हाला जेव्हापर्यंत जाणीव होणार नाही, म्हणजे हा एकच पेपर द्यायचा, 200 मार्काचा एकच पेपर द्यायचा, पास व्हायचं, समोरची लाईफ ओकेच ओके. तलाठी आहे, 100 प्रश्न आहे, 200 मार्काचा पेपर असतो, त्या ठिकाणी 100च प्रश्न सोडवायचे.
समोरची लाईफ ओकेच ओके. त्यासाठी आपल्याला खूप डोके लावून अभ्यास करावा लागतो. ओके, चला पुढे जाऊ. आता सगळं झालं. आता आपण शेवटचा प्रश्न घेत आहोत, शेवटचा, जो की आपल्या 10 क्वेश्चन्स पैकी लास्ट क्वेश्चन आहे. तो अतिशय इम्पॉर्टंट आहे, जो आपण स्पेशली मानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्राशी रिझर्व ठेवलेला असतो. तो आहे बघा, यस, चलो. हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा, इव्होल्युशनचा सिद्धांत ही संकल्पना कोणाद्वारे पुढे मांडली गेली? इव्होल्युशन सिद्धांत. ओके, इव्होल्युशनचा सिद्धांत नेमका कोणी मांडला? लुईस पाश्चरने मांडला, अरिस्टॉटलने मांडला, ग्रेगर मेंडलने मांडला की चार्ल्स डार्विनने मांडला? ओके, तर आन्सर काय येतं मित्रांनो? तर आन्सर येतं चार्ल्स डार्विन. ओके, सो फोर्थ ऑप्शन इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, चार्ल्स डार्विनच आहे. आणि त्यांनी कोणता हे लिहिला, म्हणजेच ग्रंथ वगैरे लिहिला, या संदर्भातील सर्वच्या सर्व माहिती मी तुम्हाला आता सांगत आहोत. ओके, इव्होल्युशनचा सिद्धांत, द थिअरी ऑफ इव्होल्युशन. ओके, द थिअरी ऑफ इव्हॅल्युएशन हा जो सिद्धांत आहे, थेरी जी आहे, कोणी मांडलेली आहे? तर चार्ल्स डार्विन यांनी मांडलेली आहे. मानसशास्त्राच्या संदर्भात खडानखडा माहिती घ्या. जरी त्या मानसशास्त्राचं थेरॉटिकल 10 किंवा 5च्या दरम्यान जरी प्रश्न विचारले जात असेल, बाकीचे क्वेश्चन हे उपयोजनात्मक आहे, परंतु ते त्यावर डिपेंड करतात, उपयोजनात्मक क्वेश्चन्स. म्हणून आपल्याला पूर्णतः माहिती असणं गरजेचं आहे. इव्होल्युशनचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. या संदर्भात माहिती अशी तुम्हाला सांगत आहोत की चार्ल्स डार्विन यांनी जर ते द थिअरी ऑफ इव्होल्युशन मांडला, तर ते पुस्तक कोणतं होतं? द ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकामध्ये तो सिद्धांत मांडलेला आहे, ती थिअरी मांडलेली आहे. पुस्तक कोणतं आहे? द ओरिजिन ऑफ स्पेसिस. आणि हे पुस्तक केव्हा लिहिण्यात आलं त्यांच्याकडून, चार्ल्स डार्विन्सकडून? तर 1859 मध्ये लिहिण्यात आलेला आहे. तर आता हा सिद्धांत कसा असतो, तो सिद्धांत लक्षात घ्या. त्यांनी सिद्धांत काय मांडला की त्यांच्या सिद्धांताचं एकच होतं की जो कोणता जीव आपल्या पृथ्वीवर जन्मास येतो, त्यानं पहिला श्वास घेतला की तो आपल्या या जगामध्ये टिकून राहतो. झालं. जर त्याला हे वातावरण नाही झालं सहन, तर तो मृत पावतो, म्हणजे तो नाहीच राहत जीव. परंतु आपली मानवजात कशी निर्माण झाली, सर्वप्रथम काय होते, इथपासून त्या सिद्धांतामध्ये एक्सप्लेनेशन आहे. सर्वप्रथम होते प्रायमेट्स. सर्वप्रथम कोण होते? प्रायमेट्स. ओके, प्रायमेट्सच्या नंतर थोडंसं माकड तयार झालं. ओके, माकड, त्याचं स्वरूप झालं माकडाचं. माकडाचे मग एप तयार झाले. माकडाचे काय एप? माणूस कसा तयार झाला? सर्वप्रथम माणूस हा प्रायमेट्स होता, त्याच्यानंतर मंकी झाला, मंकीचा एप झाला, एप नंतर गोरिला झाला, म्हणजे ह्या स्टेज आहे. म्हणजे तो गोरिला नंतर चिंपांजीचं स्वरूप प्राप्त झालं. हे सगळे आता दिसतात आपल्याला. चिंपांजी झालं, चिंपांजी नंतर मग होमो इरेक्टस निर्माण झाला. होमो इरेक्टस म्हणजे पाठीचा कणा येतो, ताट पाठीचा कणा येतो, म्हणजे ताट पाठीच्या कण्याने चालणारे माणसं निर्माण झाले. ओके, आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये आजचा मानव निर्माण झाला, तो म्हणजे होमो सेपियन्स. ओके, आज जे लोक आहे त्याला होमो सेपियन्स असं म्हटलं जातं. आणि होमो इरेक्टस, होमो सेपियन्स हे आपली मानवजात. परंतु त्याचा उदय, विकास हा प्रायमेट्स पासून तयार झाला. आणि मधले हे चिंपांजी, माकड वगैरे, गोरिला वगैरे होतं, जे आजही आहे, त्यांचा काही जणांचा विकास झाला नाही. परंतु काही लोक विकसित होऊन ते होमो इरेक्टस मध्ये गेले. म्हणजे पहिले असे जे होते, तर मग ते थोडे असे सरळ गेले आणि मग असे चालायला लागले. म्हणजेच काय की होमो इरेक्टस पासून मग आजचा जो बुद्धिमान आहे त्याला म्हटलं जातं होमो सेपियन्स. म्हणजे आपण लोक आहे होमो सेपियन्स. ओके, दॅट्स इट, क्लिअर. जे की आपण पद्धतशीरपणे सगळेच्या सगळे एक्सप्लेन केलेलं आहे. असं पेज तुम्हाला दिलं जातं. हे सर्व पेजेस माझ्याकडे आहे. हे पेज तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर निश्चितचपणे 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हाय करा, मला डायरेक्टली कॉल करा. निश्चितचपणे तुमचं स्वागत असेल. अशाच पद्धतीने अभ्यास करा. 200 प्रश्नांचं स्वरूप, जणू काही एक संक्षिप्त स्वरूप 10 प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला तुम्ही साथ द्याल एवढीच आशा बाळगतो आणि तेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.